हां कर्ता आणि कर्म. नेक्स्ट टॉपिक आहे कर्ता आणि कर्म. आता या कर्ता आणि कर्म या पॉईंटमध्ये बघायचे, याच्यामध्ये वाक्यात क्रियापदाने दाखवलेली क्रिया करणारा कर्ता असतो. वाक्यात क्रियापदाने दाखवलेली क्रिया करणारा, क्रियापदाची क्रिया करणारा, क्रियापदाची कोण करणारा, क्रिया करणारा कोण असतो, कर्ता असतो. किंवा क्रियेला जबाबदार असणारा कोण असतो, कर्ता असतो. क्रियेला प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे जबाबदार असणारा कोण असतो, तो कर्ता असतो. कर्ता शोधण्याची पद्धत, वाक्यातील क्रियापद शोधावं, त्या क्रियापदाचा धातू मूळ धातू ओळखावा, त्या मूळ धातूला नारा, नारी, नारे असा प्रत्यय लावावा आणि त्याला कोण आणि काय असा प्रश्न विचारावा. येणारे उत्तर कर्ताच असते. येणारे उत्तर कोण असते, कर्ताच. शॉर्टकटमध्ये क्रियापदाच्या धातूला नारा, नारी लावून कोण काय प्रश्न विचारला तर मिळणारे उत्तर कर्ता असते. कर्ता सजीव असेल तर कोण असा प्रश्न विचारा व निर्जीव असेल तर काय असा प्रश्न विचारावा. गौरी शाळेत जाते. जात, जात म्हणजे काय, जाणारा कोण किंवा जाणारी कोण. कोण आहे, गौरी, म्हणजे कर्ता कोण झाला, गौरी. प्रत्येकच वाक्यात कोण आणि काय असा प्रश्न विचारून अनुक्रमे कर्ता किंवा कर्म मिळेलच असे सांगता येत नाही, असं सांगता पण येत नाही आहे. ठीक आहे. कर्म, क्रियापदाने दाखवलेली क्रिया ज्याच्यावरती घडते, क्रिया ज्याच्यावरती घडते, क्रिया सोसणारा, क्रिया ज्याच्यावरती घडते तो असतो कर्म. प्रत्येकच वाक्यात कर्म असते असे नाही. मग ज्या वाक्यात कर्म असते त्या वाक्याला म्हणतात सकर्मक वाक्य, कर्म असणारं. आणि ज्याच्यामध्ये कर्म नसते त्याला म्हणतात अकर्मक वाक्य. कर्म शोधण्याची पद्धत, क्रियापदाचा धातू शोधावा, मूळ धातू. धातूला त्याची क्रिया करणारा कोणावरती घडते असा प्रश्न विचारावा. धातूला क्रिया कोणावरती घडते, क्रिया कोणावरती घडते असा प्रश्न विचारावा. येणारे उत्तर कर्म असते. फॉर एक्झाम्पल, सदू बैलाला बांधतो. बांधण्याची क्रिया कोणावरती घडते तर बैलावरती. बांधणारा कोण, सदू, कर्ता. म्हणजे क्रियापदाला कोण किंवा कायने जर प्रश्न विचारला तर काय मिळतो, कर्ता मिळतो. आणि जर क्रिया कोणावरती घडते, क्रिया सोसणारा कोण आहे असा प्रश्न जर विचारला तर त्याला म्हणतो कर्म, त्याला म्हणतात कर्म. नेक्स्ट, व्याची क्रिया सोसणारा, क्रिया कोणावरती घडते या प्रश्नाचे येणारे उत्तर कर्ताच असेल तर त्या वाक्यात कर्म नसते. क्रिया सोसणारा पण जर कर्ताच असेल तर ते वाक्यात कर्म नसते. क्रिया करणारा कर्ता, क्रिया घडणारा किंवा क्रिया सोसणारा, ज्याच्यावरती क्रिया घडते तो एकच असतील तर त्या वाक्यात देखील कर्म नसते. बरोबर आहे. म्हणजेच कर्ता व कर्म या दोन गोष्टी वेगवेगळ्या असल्या पाहिजेत सकर्मक वाक्यात. कर्माचे प्रकार, कर्माचे वेगवेगळे प्रकार आहेत. वस्तुवाचक, प्रत्यक्ष, प्रमुख, अप्रत्ययी. वस्तुवाचक कर्म, प्रत्यक्ष कर्म, प्रमुख कर्म किंवा अप्रत्ययी कर्म. द्विकर्मक क्रियापदाला काय असा प्रश्न विचारल्यास प्रत्यक्ष कर्म मिळतं. कोणतं कर्म म्हणजे पण द्विकर्मक. जी कर्मे क्रियापदावरती अधिकार गाजवणारी असतात त्यांना प्रत्यक्ष कर्म म्हणतात. क्रियापदावरती अधिकार गाजवणारी कर्मे त्याला म्हणतात प्रत्यक्ष कर्मे. दुसरे व्यक्तिवाचक, अप्रत्यक्ष, गौण, सप्रत्ययी. वाक्यात दोन कर्मे असतील तर कोणाला हा प्रश्नाचे उत्तर अप्रत्यक्ष कर्म असते. कोणाला या प्रश्नाचं उत्तर कोण असतं, अप्रत्यक्ष कर्म असते. अप्रत्यक्ष कर्माला प्रत्यय लागलेला असतो म्हणून त्याला सप्रत्ययी कर्म असेही म्हणतात. त्याला प्रत्यय असतो म्हणून त्याला सप्रत्ययी कर्म. आजीने नातीला गोष्ट सांगितली. ठीक आहे. कोणाला प्रश्न विचारला, नातीला. नाती कोण आहे, अप्रत्यक्ष कर्म आहे. कोणाला प्रश्न विचारायचा वाक्यात, कोणाला काय प्रश्न विचारायचा. आजीने नातीला गोष्ट सांगितली. इथं प्रश्न काय विचारला, कोणाला.
कोणाला प्रश्न विचारल्यावरती उत्तर येते नातीला, म्हणून नातीला हे काय अप्रत्यक्ष कर्म, अप्रत्यक्ष कर्म, गौण कर्म, सप्रत्ययी कर्म किंवा व्यक्तिवाचक कर्म. व्यक्तिवाचक कर्म. पुढील वाक्यातील कर्ता आणि कर्म ओळखा. 3 एक्झाम्पल दिलेले आहेत. तो प्रसंग अत्यंत हृदयद्रावक होता. आता इथं जर बघितलं कशाबद्दल माहिती आहे, प्रसंगाबद्दल, मग ते काय कर्म. माहिती आहे अकर्मक वाक्य. कोळ्याने नदीत टाकलेल्या जाळ्यात भरपूर मासे आले. येणारे कोण? मासे. मग मासे कोण आहेत? कर्ता आहे. आले महत्वाचं आहे ना. मला संकष्टी चतुर्थीला दिसला. दिसणारा कोण? कर्ता कोण आहे? चंद्र. आमच्या वर्गातील शैलाला पिकलेला पेरू आवडतो. आवडणारा कोण? पेरू. ठीक आहे. हे पण अकर्मक वाक्य आहेत, कर्म नाहीच आहे. सखाराम दररोज सकाळी शेत नांगरतो. नांगरणारा कोण आहे? सखाराम. नांगरण्याची क्रिया कोणावरती घडते? शेतावरती, म्हणून शेत काय? कर्म. नंतर गवळण. गवळी गायीची धार काढतो. काढणारा कोण? गवळी. धार काढण्याची क्रिया कोणावरती घडते? गायीवरती. काढण्याची क्रिया काय आहे? काढतोय काय? धार. काढण्याची क्रिया गायीवरती नाही, गायीची काय करतोय? धार. हां. अंकिता शाळेत जाताना रस्त्यात पडली. पडणारी कोण आहे? अंकिता. आमच्या कोंबड्याला तुरा शोभतो. शोभणारा कोण आहे? तुरा. सगळे कर्तावाली वाक्य. हां. अविनाशने समोरच्या खिडकीत काच फोडली. खिडकीची काच फोडली. फोडणारा कोण आहे? अविनाश. फोडण्याची क्रिया कोणावरती घडली? काचेवरती. सकर्मक वाक्य आहे. मग कोणतं आहे? सकर्मक वाक्य. तुकाराम व केशवसुत या दोघांची कविता आत्मनिष्ठ आहे. आत्मनिष्ठ असणारी कोण आहे? कविता आहे, म्हणजे कर्ता आहे. कर्ता आणि कर्माविषयी महत्त्वाचे. वाक्यात कर्म असण्यासाठी वाक्याचा कर्ता व्यक्ती किंवा प्राणी असणे आवश्यक आहे. वाक्यात कर्म असण्यासाठी वाक्याचा कर्ता व्यक्ती किंवा प्राणी असणे आवश्यक आहे. वाक्याचा कर्ता निर्जीव असेल तर त्या वाक्यात कर्म कधीच नसते. वाक्याचा कर्ता जर निर्जीव असेल तर त्याच्यात कर्म नसते. वाक्याचा कर्ता जर निर्जीव असेल तर त्याच्यात कर्म नसते. वाक्याचा कर्ता व्यक्ती किंवा प्राणी असला म्हणजे त्यात कर्म असते असे नाही. असेल किंवा नसेल, पण जर व्यक्ती जर नसेल तर ते कर्म नसणारे, अकर्मक वाक्य असणारे. वाक्यात कर्ता आणि कर्म म्हणून येण्याचा अधिकार नाम सर्वनामालाच आहे. वाक्यात कर्ता आणि कर्म म्हणून येण्याचा अधिकार नाम आणि सर्वनामालाच आहे. कर्ता आणि कर्म म्हणून कोण असतं? नाम आणि सर्वनामाच असतं, बाकी कोण नसते. वाक्यातील कर्म एकतर प्रत्ययविरहित असते किंवा कर्माला सला नाते प्रत्यय लागतो. वाक्यातील कर्म एकतर प्रत्ययविरहित असते, प्रत्यय नसतो, किंवा कर्माला सला नाते प्रत्यय लागतो. कशाला? कर्माला. कर्माला दुसरा कोणताच प्रत्यय लागत नाही. म्हणजे कर्मात कोणते? स, ला, ना हा नाही आहे, हा प्रत्यय लागतो. सलाना हे 3 प्रत्यय लागतात. स, ला, ना हे प्रत्यय असतात कुणाला? कर्माला. नाही तर प्रत्यय नसतो. वाक्यात एखाद्या सजीव नामाला नेनी हा प्रत्यय लागला असेल तर शक्यतो ते नाम वाक्याचा कर्ता असते. ठीक आहे. व शक्यतो त्या वाक्याचा कर्म किंवा शक्यतो त्या वाक्यात कर्म असते. वाक्यात एखाद्याने शब्दातला त, इ, आ हा प्रत्यय लागला असेल तर तो शब्द कधीच कर्ता नसतो किंवा कर्म म्हणून येत नाही. एखाद्या शब्दाला त असेल, ई असेल, आ असेल तर ते कर्म किंवा कर्ता कधीच नसते. कर्ता कधीच नसते. वाक्यात एखाद्या शब्दाला चा, ची, चे, च्या हा प्रत्यय लागला असेल तर तो शब्द देखील शक्यतो कर्ता किंवा कर्म म्हणून कधीच येत नाही. शब्दाला जर चा, ची, च्या असेल तर ते पण कर्ता आणि कर्म कधीच नसते. अपवाद. समापन कर्मणी प्रयोगात कर्त्याला चा, ची, चे प्रयोग लागतो. कोणत्या कर्मणी प्रयोगात? समापन कर्मणी प्रयोगात. नेक्स्ट आहे शब्दविचार. नेक्स्ट आहे शब्दविचार. पद.
वाक्यात वापरताना शब्दाच्या मूळ रूपात बदल करून त्या शब्दाचे रूप जे येते, वाक्यातील शब्दाच्या रूपाला पद म्हणतात. वाक्यातील शब्दाच्या रूपाला पद म्हणतात. वाक्यातील शब्दाच्या रूपाला पद म्हणतात. प्रकृती, मूळ शब्दाला व्याकरणात प्रकृती म्हणतात. विकृती, शब्दाच्या मूळ रूपाचे बदललेले रूप, त्याला म्हणतात विकृती. फॉर एक्झाम्पल, सोनाली पाण्यात पडली. पाणी ही प्रकृती आहे, पाण्यात ही विकृती आहे. विकार, बदल होणे, याला व्याकरणात विकार म्हणतात. विकारी, ज्या शब्दामध्ये लिंग, वचन, पुरुष, काळ, अर्थ, विभक्ती यानुसार बदल होतो त्याला म्हणतात विकारी शब्द. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद हे कोण आहेत? विकारी आहेत. यांच्यामध्ये बदल होतो लिंग, वचन, पुरुष, काळ, अर्थ, विभक्तीमध्ये. अविकारी शब्द, ज्या शब्दामध्ये लिंग, वचन, पुरुष, काळ, अर्थ, विभक्ती यानुसार बदल होत नाही त्याला म्हणतात अविकारी. बदल होत नाही त्याला म्हणतात अविकारी. क्रिया विशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय 4 आहे. एखाद्या शब्दाची जात ही तो शब्द त्या वाक्यात कोणते काम करतो यावरून ठरते. बरोबर आहे. शब्दाचे काम बदलल्यास शब्दाची जात देखील बदलते. शब्दाची जात बदलली की त्याचा अर्थही बदलतो. शब्दाच्या जाती, कार्य, प्रकार 8 प्रकारचे आहेत. बरोबर, शब्दाच्या जाती 8 प्रकारच्या आहेत. कोणत्याही शब्दाचा प्रकार किंवा जात कोणत्याही रूपावरून न ठरवता त्याच्या वाक्यावरून ठरते. बरोबर आहे. एकच शब्द वेगवेगळ्या वाक्यात वेगवेगळी प्रकारची कार्य करतो. बरोबर आहे. दशरथाने कैकेयीला 2 वर दिले. वर दिले, देणारे कोण आहेत? दिलं काय? वर, हे कोणी नाम आहे. तू त्या राजपुत्राला वर, क्रियापद. वर पिता, वर म्हणजे काय? इथं पण काय वर काय विशेषण आहे, म्हणजे पिता कुणाचा? मुलाचा. अभिलाषा झाडावर, शब्दयोगी. सचिनने वर पाहिले, क्रियाविशेषण हवे. नाम, डोळ्यांना प्रत्यक्ष दिसणाऱ्या व्यक्ती, प्राणी, पदार्थ, वस्तू आणि कल्पनेने जाणवणाऱ्या गुणधर्मांना नाम म्हणतात. वास्तव अथवा मानससृष्टीतील इंद्रियगम्य व मनोगम्य वस्तू ज्या शब्दांनी बोधित होतात त्यांना नाम म्हणतात. वास्तव अथवा मानससृष्टीतील इंद्रियगम्य आणि मनोगम्य वस्तू ज्या शब्दांनी बोधित होतात त्यांना नाम म्हणतात. ज्यावरून एखादा प्रत्यक्ष किंवा काल्पनिक पदार्थ, प्राणी, त्यांच्या गुणधर्म यांचा बोध होतो. नाम हा शब्द वस्तुवाचक आहे. विकार होताना नामाचे सामान्य रूप होते. नाम ही शब्दजाती विकारी आहे. पहिले 4 जण विकारी आहेत. नामाचे प्रकार: धर्मीवाचक नाम, धर्मवाचक नाम, धर्मीवाचक, धर्मवाचक. धर्मीवाचकमध्ये 2 टाईप, सामान्य, विशेष. हे काय? धर्मीवाचक नाम. धर्मीवाचक नामाचे 2 टाईप आहेत, सामान्य नाम, विशेष नाम. सामान्य नाम आणि विशेष नाम हे 2 टाईप कोणाचे आहेत? सामान्य नाम आणि विशेष नाम हे 2 टाईप कोणाचे आहेत? धर्मीचे आहेत. आणि धर्मवाचकचे काय आहे? भाववाचक नाम. हे कशाचं आहे? धर्मवाचक नामाचं आहे. धर्मवाचक आणि धर्मीवाचक नाम असे वर्गीकरण मोर दामले यांनी केले. सामान्य नाम पहिला टाईप धर्मीवाचकमध्ये येते. सामान्य नाम हे धर्मीवाचक नाम आहे. सामान्य नाम धर्मीवाचक आहे. धर्मीवाचकमध्ये 2 टाईप आहेत, सामान्य प्लस विशेष नाम. सामान्य नाम एखाद्या जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला जे सर्वसामान्य नाव दिलं जातं. फॉर एक्झाम्पल, मुलगा, शाळा, घर, पेन, झाड, देश, नदी. समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला नाम दिले. सामान्य नाम हे जातीवाचक असते. सामान्य नामाला स्वतःचा अर्थ असतो. सामान्य नाम हे एकवचनी किंवा अनेकवचनी असते. सामान्य नाम हे बहुधा संख्येने मोजता येणारी नामे असतात. म्हणजे कसे असतात ते? काउंटेबल असतात ऑलवेज. सामान्य नाम हे एका व्यक्तीचे नाव नसते. बरोबर आहे. सामान्य नाम हे त्या जातीतील सर्व वस्तूंना लागू पडते. त्या जातीतील सर्व वस्तूंना लागू पडते. पदार्थवाचक नामे आणि समूहवाचक नामे यांचा समावेश सामान्य नामातच केला आहे. पदार्थवाचक आणि समूहवाचकचं. पदार्थवाचक नामे नेहमी एकवचनीच असतात.
पदार्थवाचक नामे नेहमी एकवचनीच असतात. पदार्थवाचक नामे नेहमी एकवचनीच असतात. साखर, सोने, लोखंड, कापड पदार्थवाचके. संसद, समिती, कळपगुच्छ समूहवाचके. साखर 10 किलो साखर. पदार्थवाचक नामाला युनिट लागतं. हे कोण आहे? मटेरियल नावने. कोणतं नावने? मटेरियल नावने. विशेष नाम, ज्या नामाने एखाद्या विशिष्ट व्यक्तीचा, प्राण्याचा, ठिकाणाचा बोध होतो. विशिष्ट व्यक्तीचा, प्राण्याचा, ठिकाणाचा बोध होतो. विशेष नाम हे त्या व्यक्तीचे अथवा त्या वस्तूच्या स्वतःचे नाव असते. ते केवळ खुणेकरता ठेवलेले असते. विशेष नामांना स्वतःचा अर्थ नसतो. विशेष नाम हे व्यक्तिवाचक असतात. विशेष नामे नेहमी एकवचनीच असतात. एकवचनीच असतात. विशेष नामं अलवेज एकवचनी असणार आहेत. विशेष नामं अलवेज एकवचनी असणार आहेत. विशेष नामं हे त्या व्यक्तीच्या असल्यामुळे त्याचे अनेकवचन होत नाही. व्यक्तीचे असल्यामुळे त्याचे अनेकवचन होत नाहीत. भाववाचक नामे, यालाच धर्मवाचक नामं असं म्हणतात. ज्या नामाने सजीवातील भाव आणि निर्जीव वस्तूतील गुणधर्म समजतो. सजीवातील भाव समजणारा किंवा निर्जीव वस्तूतील गुणधर्म समजतो. भाव किंवा गुणधर्म समजणारे. प्रेम, आनंद, दुःख, गोडी, राग. भाववाचक नामे वस्तूने दाखवता येत नाहीत. भाववाचक नामाने प्राणी किंवा वस्तू यांचा बोध होत नसून त्यांच्या अंगाच्या, धर्माचा, गुणाचा बोध होतो. भाववाचक नामे नेहमी एकवचनीच असतात. भाववाचक नामे गुणधर्मांना दिलेली नामे असल्यामुळे गुणधर्म हे सर्वत्र एकच असतात. म्हणून भाववाचक नामे हे एकवचनी असतात. भाववाचक नामे काय आहेत? एकवचनी. गुणधर्म एकत्र असणार आहेत. एकाचा ग्रुप असणार आहेत गुणधर्म. ठीक आहे. भाववाचक नामांना वेगळे अस्तित्व नसते. ते कोणत्या तरी व्यक्तीच्या किंवा वस्तूच्या आश्रयाने येतात. भाववाचक नामांना वेगळे अस्तित्व नसते. ते कोणत्या तरी व्यक्तीच्या किंवा वस्तूच्या आश्रयाने येतात. पदार्थांच्या गुण किंवा धर्म वेगळा असत नाही. पदार्थांच्या गुणाबरोबरच स्थिती किंवा क्रिया दाखवणाऱ्या नामांना भाववाचक नामांसह म्हणतात. पदार्थांच्या गुणाबरोबर स्थिती किंवा क्रिया दाखवणाऱ्या नामांना पदार्थांच्या गुणाबरोबरच स्थिती किंवा क्रिया दाखवणाऱ्या नामांनाच पदार्थवाचक नामं असं म्हणतात. तारुण्य, बाल्य, मरण, वार्धक्य, धाव, हास्य, चोरी, उड्डाण, नृत्य हे काय सगळे भाववाचक नावं आहेत. सामान्य नाम व विशेष नाम यांना खालील प्रत्यय लावला तर भाववाचक नाम होतात. म्हणजे यांचं कन्वर्जन याच्यात करायचं. सुंदर हे लावलं सौंदर्य, गांभीर्य, शौर्य, नाविन्य. मनुष्य मनुष्यत्व, मित्रत्व, मातृत्व, बंधुत्व, नागरिकत्व, शौर्यत्व, प्रौढत्व. लहानपणा, लहानपण, प्रामाणिकपणा, शहाणपण, मोठेपण, चांगुलपण, बालपण. शांतता, शांतता, नम्रता, समता, भिन्नता, बंधुता, विषमता, मधुरता. ही सगळी कोण आहेत? भाववाचक नाम आहेत. गोड अधिक वा, गोडवा, दुरावा, ओलावा, गारवा, थंडावा, कडवा. गुलामगिरी, गुलामगिरी, दादागिरी, सावधगिरी, मायागिरी. श्रीमंती, गोडी, लबाडी, शांती, हुशारी, माधुरी, लबाडी. नवलाई, नवलाई, चतुराई, पेशवाई, महागाई, दंडागाई आणि शिलाई. माणूस, माणुसकी, पाटीलकी, आपुलकी, भावकी, बसकी, बाउलकी. धातुसाधित नामे व क्रियावाचक नामं. धातूपासून तयार होणाऱ्या नामांना धातुसाधित नामे म्हणतात. धातूला ने, उ, अन, हे. धातूला ने, उन, अन, हे. ने, उ, अन, हे. ने, उन, अन. ने, उ, अन हे प्रत्यय लावून धातुसाधित नाम तयार होतं. जास्तीत जास्त ने हा प्रत्यय लागतो. ने हा प्रत्यय धातुसाधित नाम आहे. तिचे वागणे, वागणे, हसणे, वागणे, कर नाही, देणाऱ्याने आणि हसू हे सगळे कोण आहेत? हसूमधला हसू कोण आहे? धातुसाधित नाम आहे. नामाविषयी महत्त्वाच्या गोष्टी. कधी कधी सामान्य नामाचा उपयोग विशेष नामासारखा होतो.
कधी कधी सामान्य नाम ॲज अ विशेष नाम वापरतात. कधी कधी सामान्य नाम विशेष नामासारखे वापरतात. एक्झाम्पल, मी आत्ताच नगरहून, नगर अहमदनगर इथे काय आहे, सामान्य आहे पण त्याला काय विशेष आहे पण त्याला काय म्हणलं, सामान्य नामाला विशेषसारखं वापरलं आहे. आमची बेबी कॉलेजात जाते. बेबी म्हणजे मुलगी आहे पण ते नाव आहे तिचं पर्सनल, म्हणजे कॉमन टू पर्सनल चाललं आहे. शेजारची तारा फौजदार झाली. तारा म्हणजे कोण, आपला हे स्टार्स आहे, पण इथं कोणता वापरला ते मुलीच्या कॉन्टॅक्टमध्ये वापरलं. सागर परीक्षेत पहिला आला. सागर परीक्षेत काय आला, पहिला. लता गावाला गेली. कधी कधी विशेष नामांचा उपयोग सामान्य नामासारखा होतो. विशेष नाम आहे सामान्य नाम आहे. तुमची मुलगी कुंभकर्णच आहे, जमदग्नीचा अवतार आहे. ऐश्वर्या समजते, कर्ण आहे. शिंप्यांची गरज आहे. मुंबई करत आहे. अंबादा सध्या जीवाची मुंबई करत आहे. कोण करते. विशेष नामांचा उपयोग सामान्य नावासारखा आहे. विशेष नामं ॲज अ सामान्य नामं, विशेष नामं ॲज अ सामान्य नावासारखे आहेत. नेक्स्ट वन, कधी कधी भाववाचक नामे विशेष नामांचे कार्य करतात. भाववाचकवाले. माधुरी अमेरिकेला गेली. शांता ही माझी बहीण आहे. आनंद शेताला गेला. श्रद्धा 10वीत शिकते. श्रद्धा कुठे शिकते, 10वीत शिकते. नेक्स्ट आहे विशेषण साधित नामं. विशेषण साधित नामं. वाक्यात विशेषणानंतर नाम असते तेव्हा ते विशेषण नामाचे कार्य करते. विभक्तीचा प्रत्यय विशेषणाला लागल्यास ते नामाचे कार्य करते. विभक्तीचा प्रत्यय जर विशेषणाला लागल्यास ते नामाचं कार्य करते. जातीच्या सुंदरांना, काही पण शब्द सुंदरांना विशेषण साधित. आंधळ्याला आरशाची गरज काय, आंधळ्याला. लबाडाचं आमंत्रण जेवल्यावरती खरं. श्रीमंतांना गर्व नसतो. एकाने माणसं मोजली. इथे एकट्याने मोजली ना, पण ते कांत्याने केलेलं एक्स्ट्रा, त्यामध्ये म्हणतो विशेषण साधित नाम. काम करणार आहे. नंतर अव्यय साधित नाम. कधी कधी अव्यय नामाचे कार्य करतो. आमच्या खेळाडूंची वाहवा झाली. त्याच्या बोलण्यात परंतुचा वापर जास्त होता. नापास झाल्यामुळे निलेशची छी झाली. आमचे अहो गावाला गेले. केवळ प्रयोगी. शामरावांची प्रतिज्ञा पण पाशी अडकळतात. नामांचे विकरण. लिंग, वचन व विभक्ती यानुसार नामांच्या रूपात जो बदल होतो त्यास नामांचे विकरण म्हणतात. मुलगी, मुलगा, मुलगे, मुलगा, मुलांना. लिंग, वचन, विभक्ती. एकाक्षरी नाम. कधी कधी एक अक्षर ही वाक्यातील नामाप्रमाणे वापरले जातात. शुभ कार्याचा आरंभ श्रीने करावा. गौरीला गची बाधा झाली. गौरीला कशाची बाधा झाली, गची बाधा झाली. लिंग विचार. नामाच्या रूपावरून एखादी वस्तू, प्राणी, पुरुष जातीचे आहेत. कोणत्या जातीचे आहेत. नामाच्या रूपावरून एखादी वस्तू, प्राणी किंवा पुरुष जातीचे आहेत किंवा स्त्री जातीचे आहेत. प्राणी कोणत्या जातीचा आहे, स्त्री जातीचे आहेत, अथवा यांपैकी कशाचाही बोध होत नाही असे कशाचा बोध होत नाही असे ज्यावरून कळते त्यास लिंग म्हणतात. तेवढं करायची गरज नाही. लिंग म्हणजे काय, जे पर्टिक्युलर नाम आहे ते कोण आहे, मेल आहे, फिमेल आहे का नपुंसकलिंग आहे, हे म्हणजे काय, लिंग विचार. लिंग याचा अर्थ खून किंवा चिन्ह होय. लिंग हे नामाच्या रूपावरून ओळखले जाते. प्राणीमात्रांचे लिंग हे वास्तविक असते तर निर्जीव वस्तूंचे लिंग हे काल्पनिक असते. प्राणीमात्राचे लिंग हे वास्तविक असते तर यांचे प्राणीमात्रांचे लिंग हे वास्तविक असते तर निर्जीव वस्तूंचे लिंग हे काल्पनिक असते. मराठीतील लिंग व्यवस्था अत्यंत अनियमित किंवा धरसोडीची आहे. अनेकवचनी नामांचे लिंग विचारल्यास प्रथमच त्याचे एकवचन करावे. अनेक वचनाचे जे लिंग तेच अनेक वचनाचे लिंग असते. एक वचनाचे जे लिंग असते तेच अनेक वचनाचेही असते, लक्षात ठेवायचं. मासे, मासा कोण आहे, तो मासा, ते मासे नाही म्हणत. मासा मासे तोच येणार. मुलगा मुलगी पुल्लिंगीच येणार. मुलगा मुलगी येणार आहेत, पुल्लिंगीच येणार, लक्षात ठेवायचं.
म्हणजे एक वचनाचं जे लिंग आहे तेच अनेक वचनाचं पण असतं, लक्षात ठेवायचं. ते मुलगी, ते मासे नाही म्हणायचं, तो मासे. ठीक आहे. नंतर मराठीत 3 लिंगे मानतात: पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुसकलिंग. जेव्हा वास्तविक अथवा काल्पनिक पुरुष जातीचा बोध होतो त्याला पुल्लिंग. स्त्रीलिंग म्हणजे काय, जेव्हा स्त्री जातीचा बोध होतो. आणि नपुसकलिंग म्हणजे काय, ज्यावेळेस दोघांचाही बोध होत नाही. पुल्लिंगाच्या सोबत तो लावतात, स्त्रीलिंगासोबत ती लावतात, नपुसकलिंगासोबत ते लावतात. सजीव प्राण्यांतील एखादा नर आहे किंवा मादी आहे हे निश्चित सांगता येत नसेल तर त्याला नपुसकलिंग मानून त्याचा उल्लेख ते करतात. लेकरू, पाखरू, वासरू. निर्जीव वस्तू बाबतीत त्या वस्तूंच्या नामाच्या मागे हा, ही, हे, तो, ती, ते हे शब्द वापरून लिंग ठरवते. ते पुस्तक नपुसकलिंग आहे. तो हार पुल्लिंग आहे. ती इमारत स्त्रीलिंग आहे. म्हणजे ज्यावेळेस व्यक्तिवाचक नाम आहेत किंवा ज्यावेळेस सजीव नाव आहेत त्यांचं, सजीव नावांचं लक्षात ठेवायचं. एक वचनाचे जे लिंग आहेत तेच अनेक वचनाचे पण आहे सजीवांसाठी. महत्त्वाचं, एकाच अर्थाचे शब्द 3 वेगवेगळ्या लिंगात आढळतात. वाडा, इमारत, घर. रुमाल, पगडी, पागोटे. तो ग्रंथ, ती पोथी, ते पुस्तक. तो देह, ती काया, ते शरीर. तो वाडा, ती इमारत, ते घर. उभयलिंगी शब्द किंवा बहुलिंगी शब्द. ज्या नामाचा उपयोग वेगवेगळ्या लिंगात होतो त्याला उभयलिंगी म्हणतात. पुल्लिंगी व स्त्रीलिंगी. बाग, विना, संधी, मजा, व्याधी, तारा, मका, तंबाखू. बाग, विना, संधी, मजा, व्याधी, तारा, मका, तंबाखू या सगळ्या कोण आहेत, पुल्लिंगी व स्त्रीलिंगी वापरणार आहेत. पुल्लिंगी आणि नपुसकलिंगीमध्ये 2 ठिकाणी वापरते पण त्याला उभयलिंगी म्हणते. नेत्र, तो डोळा ना. तो मुंगूस, ते मुंगूस. ते डुक्कर. तो मांजर, ते मांजर. IMP. पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, नपुसकलिंगी 3 आहेत. पोर, किरण, बाग हा उभयलिंगी शब्द आहे जो तिन्हीकडे आहे. पुल्लिंगी स्त्रीलिंगी कोण आहे, बाग, विना, संधी, मजा, व्याधी, तारा, मका, तंबाखू. पुल्लिंगी नपुसकलिंगी कोणता आहे, नेत्र, मुंगूस, डुक्कर, मांजर. नंतर पुल्लिंगी स्त्रीलिंगी नपुसकलिंगी शब्द कोणता आहे, पोर, किरण, बाग. लिंगाविषयी काही नियम आहेत. लिंगाविषयीचे काही नियम. आकारांत पुल्लिंगी प्राणीवाचक नामाचे स्त्रीलिंगी रूप इकारांत येते. नपुसकलिंग रूप एकारांत येते. पण कोणतं नाव आहे, प्राणीवाचक. घोडा, घोडी, घोडे. कुत्रा, कुत्री, कुत्रे. मुलगा, मुलगी, मुलगी. हे कसं झालं, नपुसकलिंग रूप कसं झालं, एकारांत झालं. हे कसं झालं, पुल्लिंगी कसं झालं, आकारांत झालं. हे काय झालं, इकारांत झालं. पोरगा, पोरगी, पोरगी. पोरगी एक पण आहे, नपुसकलिंगी आहे, लक्षात ठेवावी. एक वचन अनेक वचन वेगळं आहे. मासा, मासे वेगळे आहे, लक्षात ठेवायचे. एक वचन अनेक वचनाचं लिंग सेम राहते. काही अकारांत प्राणीवाचक नाम, पुल्लिंगी नाम यांस इन प्रत्यय लावून स्त्रीलिंगी रूप होतं. मास्तर, मास्तरीन. सुतार, सुतारीन. वाघ, वाघीन. सिंह, सिंहीन. पाटील, पाटलीन. नंतर काही प्राणीवाचक अकारांत पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप एकारांत होतं. काही प्राणीवाचक अकारांत पुल्लिंगी नाम यांचं रूप एकारांत होतं. वानर, वानरी. इकारांत आहे, एकारांत नाही, इकारांत पाहिजे. बेडूक, बेडकी. नर, नारी. देव, देवी. साजन, साजनी. नट, नटी. काही इकारांत प्राणीवाचक पुल्लिंगी नामांच्या शब्दास न प्रत्यय लावून स्त्रीलिंगी रूप होतं. माळी, इकारांत पुल्लिंगी नाव, त्याचं माळीन. तेली, तेलीन. कोळी, कोळीन. भिकारी, भिकारीन. हत्ती, हत्तीन. गवळी, गवळीन. धोबी, धोबीन. ठीक आहे. नंतर काही अकारांत पुल्लिंगी पदार्थवाचक नामांचं, काही अकारांत पुल्लिंगी पदार्थवाचक नामांचे स्त्रीलिंगी रूपे ई प्रत्यय लावून होतात. ई प्रत्यय लावून.
आरसा आरशी, आकारांताला ई लावला, आरसा आरसी. आरशी हा शब्द कसा आहे? स्त्रीलिंगी आहे. खडा खडी, गोळा गोळी, गाडा गाडी आणि वडा वडी. संस्कृतमधून मराठीत आलेल्या नामांची स्त्रीलिंगी रूपे इकारांत असतात किंवा ई प्रत्यय असतो. विद्वान विदुषी, राजा राज्ञी, भगवान भगवती, सम्राट सम्राज्ञी, श्रीमान श्रीमती, पत्रकार पत्रकर्ती, युवराज युवराज्ञी, दाता दात्रे दाता दात्रे. नंतर काही नामांची स्त्रीलिंगी रूपे स्वतंत्र रीतीने होतात, वेगळे आहेत, स्वतंत्र आहेत. ठीक आहे. साधू साध्वी, विदुर विधवा, विदुर विधवा, पोपट मैना, एडका मेंढी, बोकड शेळी, बोका भाटी, उंदीर सांडणी उंट सांडणी, खोंड कालवड, मोर लांडोर, वाघ्या मुरळी, कवी कवयत्री, रेश महिषा हेला म्हैस, नर्तक नर्तकिया, व्याही विहीन. परभाषेतून आलेल्या शब्दाचे लिंग त्याच अर्थाच्या मराठी शब्दाच्या लिंगावरून सामान्यतः ठरवतात. परभाषेतून आलेल्या शब्दाचे लिंग त्याच अर्थाच्या मराठी शब्दाच्या लिंगावरून ठरवतात. बुक म्हणजे काय? पुस्तक. ते पेन्सिल स्त्रीलिंगी, ती पेन्सिल आहे ना. सामासिक शब्दांचे लिंग हे शेवटच्या शब्दाच्या लिंगाप्रमाणे असते. बहीण भाऊ, भाऊ तो भाऊ, भाजीपाला तो पाला, पुरणपोळी ती पोळी, मीठभाकरी ती मीठभाकरी, ती पुरणपोळी, तो बहीण भाऊ, तो भाजीपाला. काही शब्द पुल्लिंगी व स्त्रीलिंगी असूनही त्यांचा उल्लेख पुल्लिंगीच करतात. तो उंदीर, सरडा, गरुड, टोळ, मासा, साप, सुरवंट. उल्लेख कसा आहे? फक्त पुल्लिंगीचे. काही शब्द पुल्लिंगी स्त्रीलिंगी असूनही त्यांचा उल्लेख स्त्रीलिंगीच करतात. कारण एक्झाम्पल ऊ घार घुस, जळू पिसू सुसर, पाली माशी गोरपड. पाल माशी गोरपड. वचन विचार. नाम किंवा कोणत्याही तत्सम विकारी शब्दाच्या अंगी संख्या दाखवण्याचा जो गुणधर्म असतो त्यास वचन म्हणतात. संख्या दाखवण्याचा धर्म म्हणजे काय असते? संख्या दाखवण्याचा धर्म म्हणजे वचन विचार होय. वचन विचार. वचन म्हणजे वस्तूंची किंवा नामांची संख्या होय. वस्तूंची किंवा नामांची संख्या होय. मराठीत वचनाचे दोन प्रकार आहेत, एकवचन अनेक वचन. एका वस्तूचा बोध होतो म्हणजे एक वचन आणि अनेक वचनांचा बोध होतो म्हणजे त्याला म्हणतात बहुवचन. घरे शहरे मासे. संस्कृतमध्ये 3 वचने मानतात, एक वचन द्विवचन अनेक वचन. संस्कृतमधल्या द्विवचनाचा समावेश मराठीतील अनेक वचनमध्ये केला जातो. नामांचे जे मूळ रूप असते ते त्याचे एक वचन असते. नामांची अनेक वचने रूपे बनविताना काही नामांना प्रत्यय लागतात तर काही नामांची अनेक वचने एक वचनासारखीच असतात. पुल्लिंगी नामांचे अनेक वचन. पुल्लिंगी आकारांत पुल्लिंगी नामांचं एक अनेक वचन एकारांत होते. आंबा आंबे, रेडा रेडे, घोडा घोडे, ससा ससे, काटा काटे. मामा दादा, काका चहा बाबा. हे काय आहेत? अपवाद आहेत. त्याला अपवाद पण आहेत, ते बघितले. आंबा आंबे, रेडा रेडे, घोडा घोडे, ससा ससे, काटा काटे. हे काय झाले? आकारांताचे. आकारांताशिवाय इतर सर्व पुल्लिंगी नामांची रूपे दोन्ही वचनात सारखीच असतात. उंदीर, पक्षी, पेन, वाघ, झाडू, शत्रू, गहू, तेली यांचं एक वचन आणि अनेक वचन सेमच आहे. नंतर स्त्रीलिंगी नामांची अनेक वचने. काही अकारांत स्त्रीलिंगी नामांची अनेक वचनं आकारांत असतात. वेळवेळा, सुनसुना, विटविटा, तारीख तारखा, चिंच चिंचा. म्हणजे अकारांत स्त्रीलिंगी नामांचं अनेक वचनी अकारांत स्त्रीलिंगी एक वचनाचं अनेक वचन आकारांत होते. काही अकारांत स्त्रीलिंगी नामांचं अनेक वचन इकारांत होते. विहीर विहिरी, वेल वेली, बहीण बहिणी, म्हैस म्हशी म्हशी, विहीन विहिनी, वात वाती वात वाती. वाती हे त्याचं काय आहे? स्त्रीलिंग आहे. स्त्रीलिंगी अनेक वचने. आकारांत स्त्रीलिंगी नामाचे तत्सम नामाचे अनेक वचन एक वचनासारखेच असते. शाळा शाळा, भाषा भाषा, दिशा दिशा, सभा सभा, माता माता, व्याख्या व्याख्या. शाळा शाळा, भाषा भाषा, दिशा दिशा, सभा सभा, माता माता, व्याख्या व्याख्या. नंतर इकारांत स्त्रीलिंगी नामांचे अनेक वचन याकारांत होतं. इकारांताचं भाकरी भाकऱ्या, वही वह्या, लेखनी लेखन्या, बाटली बाटल्या,
खिडकी खिडक्या, खिडकी खिडक्या. इकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन यकारांत होते. अपवाद काय आहेत? दासी, दृष्टी, युवती, देवी, लेणी, हे त्याच्या काय आहेत? एक्सेप्शन्स आहेत. उकारांत स्त्रीलिंगी नामांचं अनेक वचन वाकारांत होतं. सासू, सासवा, उवा, जळू, जळवा. याला अपवाद काय? वाळू, बाजू, वस्तू, वधू, काकू. वाळू, बाजू, वस्तू, वधू, काकू. नेक्स्ट, उकारांत स्त्रीलिंगी नामांचे अनेक वचन आकारांत होते. उकारांत स्त्रीलिंगी नामांचे अनेक वचन आकारांत होते. उकारांताचं आकारांत, बायको, ओकारांत आहे ना ते. ओकारांताचं आकारांत होते, बायका. नंतर नपुसकलिंग नामाचे अनेक वचन. नपुसकलिंग नाम, अकारांत नपुसकलिंगी नामाचं अनेक वचन एकारांत होते. घर, घरे, मूल, मुले, दार, दारे, गाव, गावे, फूल, फुले, पुस्तक, पुस्तके, मंदिर, मंदिरे, झाड, झाडे. हे काय आहे? घर. हे काय झालं? ते घर, ते घरे. घर, घरे, मूल, मुले, दार, दारे, गाव, गावे, फूल, फुले, पुस्तक, पुस्तके, मंदिर, मंदिरे, झाड, झाडे. इकारांत नपुसकलिंगी नामाचे अनेक वचन तेच राहते. इकारांत नपुसकलिंगी नामाचे अनेक वचन तेच राहतं म्हणजे काय? पाणी, दही, लोणी, गुळवणी. इकारांत नपुसकलिंगी नामाचे अनेक वचन तेच राहतं. एक वचन सेम. पाणी, दही, लोणी, गुळवणी. नंतर उकारांत नपुसकलिंगी नामाचे अनेक वचन एकारांत होते. उकारांत नपुसकलिंगी नामाचे अनेक वचन एकारांत होते. उकारांत काय? पाखरू, पाखरे, लिंबू, लिंबे, वासरू, वासरे, पिल्लू, पिल्ले, आसू, आसवे, गळू, गळवे. नंतर एकारांत नपुसकलिंगी नामाचे अनेक वचन इकारांत होतं. एकारांताचं इकारांत, गाडगे, गाडगी, नाणे, नाणी, ते नाणी, ते नाणी ना. खोके, खोकी, रताळे, रताळी, खेडे, खेडी, मळके, मळकी, डोके, डोकी. सोने, तांबे, शिसे, रुपये. याला काय आहेत? अपवाद आहेत. इथं काय? एकारांताचं इकारांत होतं असं म्हटलेलं आहे. वचनाविषयी विशेष काय माहिती आहे? वचन आदरार्थी अनेक वचन म्हणजे काय? त्यालाच बहुवचन म्हणतात. कधी कधी व्यक्ती एक असूनही त्या व्यक्तीबद्दल आदर दाखवण्यासाठी आपण अनेक वचनाचा वापर करतो. अशावेळी त्यास आदरार्थी अनेक वचन म्हणतात. फॉर एक्झाम्पल, शिक्षकांना, गुरूंना संबोधताना आवाजावं बोलतो तेच. गुरुजी आत्ताच शाळेत आले. मुख्यमंत्री शाळेत भेट देणार आहेत. काही नामे नेहमी अनेक वचनातच आढळतात. फॉर एक्झाम्पल, शहारे रोमांच कांजण्या डोहाळे, क्लेश हाल कष्ट कडावा, मुसक्या आट्यापाट्या. मुसक्या आणि आट्यापाट्या. नामांच्या 3 प्रकारांपैकी फक्त सामान्य नामाचेच अनेक वचन होते. अनेक वचन हे फक्त कोणाचं होतं? फक्त सामान्य नावाचेच अनेक वचन होतं. म्हणजे विशेष नामाचं आणि भाववाचक नामाचं होतं नाही. विशेष नाम व भाववाचक नामे नेहमी अनेक वचनी असतात. नेहमी एकवचनी असते. तर नेहमी एकवचनी असतातच. विशेष नामाचे भाववाचक नामाचे अनेक वचन केल्यास ते सामान्य नावामध्ये, विशेष नामाचे व भाववाचक नामाचे अनेक वचन केल्यास ते काय म्हणते? सामान्य नाव म्हणते. लक्षात ठेवायचे. आमच्या वर्गात 3 सलमान आहेत. 3 सलमान आहेत ते झालं सामान्य नाव. नारद आहेत सामान्य नाव. सोमवारचे सामान्य नाव. सुख, सुखे सामावले नसतात, सामान्य नाव. सामान्य रूप. नेक्स्ट पॉईंट येतोय सामान्य रूप. नेक्स्ट पॉईंट आहे सामान्य रूप. सामान्य रूप. नाम, सर्वनाम किंवा तत्सम शब्द यांना विभक्ती प्रत्यय लागण्यापूर्वी त्यांच्या मूळ रूपात जो बदल होतो, नामाच्या मूळ रूपात बदल, ज्यावेळेस त्याला प्रत्यय वगैरे लागायचा त्याच्या आधी, त्याला सामान्य रूप म्हणतात. इथं माहितीच आहे. विभक्ती प्रत्यय लागल्याने शब्दाच्या अंत्य अक्षरात विकार होण्याची क्रिया म्हणजे सामान्य रूप आहे. बरोबर आहे. शाळा हा मूळ शब्द आहे. शाळेत त लागायच्या आधी ह्या शाळामध्ये शाळे झालं. हे काय झालं? सामान्य रूप झालं. कोणत्याही शब्दाचे सामान्य रूप प्रत्येक विभक्तीत एकसारखेच राहते. ते बदलत नाही. तो, त्या, त्याने. वेल बघा, वेलीवर, वेले वेली झालं. फुल, फुलासं. ठीक आहे. प्रत्येकोने सामान्य रूप प्लस प्रत्यय नवीन शब्द तयार होतो. सामान्य रूपातील बदल हा शब्दाच्या शेवटच्या अक्षरातील स्वरात होतो.
अनेकवचनी शब्दाच्या सामान्य रूपावरती नेहमी अनुस्वार असतो. पेशवा, पेशव्यांनी. अनेकवचनीमध्ये शेवटी टिंब येणार आहे, इथं डोक्यात लक्षात ठेवायचं, अनुस्वार असणार आहे. पुल्लिंगी नामांची रूपे. अकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप अकारांत होते. देव, देवा. आकारांत इथं आकारांत. डोंगर, डोंगरा. सूर्य, सूर्या. वाघ, वाघा. कागद, कागदा. खांब, खांबा. अकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप आकारांतच होते, बरोबर आहे की. याकारांत इथे याकारांत होते. कुत्रा, कुत्र्या. आंबा, आंब्या. घोडा, घोड्या. उषा, डबा, डब्या. डोळा, डोळ्या. दोरा, दोऱ्या. पण इथं अपवाद आहे. मामा, माम्या नाही म्हणत. काका, काक्या नाही म्हणत. राजा, राजा नाही म्हणत. आजोबा, आजोब्या नाही म्हणत. आजोब्याला नाही म्हणत, आजोबालाच म्हणतो. दादा, दादा. चहा, चहा. बाबा, बाबा. चहाला. इकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप. इकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप यकारांत होतं. इकारांतचं माळी, माळ्या. कोळी, कोळ्या. तेली, तेल्या. शेतकरी, शेतकऱ्या. वाणी, वाण्या. गडी, गड्या. गारुडी, गारुड्या. मग इथं अपवाद काय? हत्ती, कोबी. कोब्या नाही म्हणत. नंदी, काजी, भटजी. वरती काय? काका, मामा. मामा, काका, राजा, आजोबा, दादा, चहा, बाबा. हत्ती, कोबी, नंदी, काजी, भटजी. याला काय? भटजीला, भटज्याला नाही म्हणत. उकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप वाकारांत होते. उकारांत भाऊ, भावा. नातू, नातवा. लाडू, लाडवा. चिंचू, विंचवान. विंचवा वय तिथं. मग इथं पेरू, पेरवा नाही म्हणत. खडू, खडवा नाही म्हणत. चाकू, चाकवा नाही म्हणत. खेळाडू, खेळाडू नाही. चेंडू, चेंडू. झाडू, झाडू. वळू, शत्रू. हे काय आहेत? त्याचे अपवाद आहेत. मग हे अपवाद महत्त्वाचे आहेत. हितला अपवाद आहे, हिथं पण अपवाद आहे आणि हिथं पण अपवाद आहे, लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट, उकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप उकारांतच होते. फोटो, फोटो. रेडिओ, रेडिओ. धनको, धनको. ऋणको, ऋणको. नेक्स्ट आहे स्त्रीलिंगी नामं. स्त्रीलिंगी नामांची सामान्य रूपे. काही अकारांत स्त्रीलिंगी नामांची सामान्य रूपं. एक वचनात एकारांत, अनेक वचनात आकारांत. वीट, विटे. विटेवर, विटांवर. जीभ, जिभेवर, जिभांवर. बाग, बागेवर, बागांमध्ये, बागेत. माळ, माळे, माळा. रेग, रेघे, रेघा. काही अकारांत स्त्रीलिंगी नामांची सामान्य रूपे इकारांत होतात. विहीर, विहिरी. पाल, पाली. बहीण, बहिणी. इमारत, इमारती. रात्र, रात्री. भिंत, भिंती. नंतर आकारांत स्त्रीलिंगी नामाचे सामान्य रूप. एक वचनात एकारांत, अनेक वचनात अनुस्वार येतो. शाळा, शाळे, शाळा. दिशा, दिशे, दिशा. भाषा, भाषे, भाषा. सभा, सभे, सभा. इकारांत स्त्रीलिंगी नामाचे सामान्य रूप. एक वचनात इकारांत, अनेक वचनात याकारांत होते. इकारांत, यकारांत. नदी, नदी, नद्या. गाडी, गाडी, गाड्या. खिडकी, खिडकी, खिडक्या. साडी, साडी, साड्या. वही, वही, वह्या. काडी, काठी, काठी, काठ्या. दासी, युवती, देवी, मूर्ती. इथं काय आहेत? एक्सेप्शन. दासी, युवती, देवी, मूर्ती. तिथं काय एक्सेप्शन आहे, लक्षात ठेवायचं. नंतर उकारांत स्त्रीलिंगी नामाचे सामान्य रूप. एक वचनात एकारांत होते. उकारांत स्त्रीलिंगी नामाचे सामान्य रूप. एक वचनात एकारांत होते व अनेक वचनात वाकारांत होते. उकारांत स्त्रीलिंगी नाम. जाऊ, जावे, जावा. पिसू, पिसवे, पिसवा. काकू, वस्तू, काजू, वधू. याला काय एक्सेप्शन आहे? याचं एक्सेप्शन काय काय आहे? काकू, वस्तू, काजू, वधू. ओकारांत स्त्रीलिंगी नामाचे सामान्य रूप. एक वचनात होत नाही, अनेक वचनात आकारांत होते. बायको, बायको, बायका. नपुंसकलिंगी नामाची सामान्य रूपं. नपुंसकलिंगी नाम. अकारांत नपुंसकलिंगी नामाची सामान्य रूपे आकारांत होतात. घर, घरा. दार, दारा. नभा, नभा. नभ, नभा. झाड, झाडा. पुस्तक, पुस्तका. मूल, मुला. फूल, फुला. इकारांत नपुंसकलिंगी नामांचे सामान्य रूप वाकारांत होतं. पाणी, याकारांत होते. पाणी, पाण्या. लोणी, लोण्या. दही, दह्या. गुळवणी, गुळवण्या. इकारांत नपुंसकलिंगी ते पाणी. काही उकारांत नपुंसकलिंगी नामांचे सामान्य रूप आकारांत होतं. वासरू, वासरा. लेकरू, लेकरा. कोकरू, कोकरा.
लिंबू लिंबा, शिंगरू शिंगरा. काय उच आकारांत. उच काय झालं? आकारांत झालं. काही उकारांताची नपुसकलिंगी नामं वाकारांत होतात. कुंकू कुंकवा, गळू गळवा, लेकरवा नाही म्हणत ना, आसू आसवा. नंतर एकारांत नपुसकलिंगी नामाचे सामान्य रूप याकारांत होतं. गाणे गाण्या, नाणे नाण्या, रताळे रताळ्या, डोके डोक्या, मडके मडक्या, खोके खोक्या. विशेषणांचे सामान्य रूप. विभक्ती प्रत्यय लागलेल्या नामांच्या आकारांत विशेषणांचे सामान्य रूप याकारांत होते. चांगला माणूस, चांगल्या माणसाने. मोठा कुत्रा, मोठ्या कुत्र्याने किंवा कुत्र्याला. दोघांचेही होते थोडक्यात. अकारांत उकारांत इकारांत विशेषणांचे सामान्य रूप होत नाही. सुंदर, सुंदर या मुलगी नाही. कडू. अकारांत उकारांत इकारांत. अकारांत उकारांत इकारांत यांच्या या विशेषणांचं सामान्य रूप करत नाहीत. मग कशाचं करतात? आकारांताचं करतात याकारांतामध्ये. आडनावांचे सामान्य रूप. आडनावांचे सामान्य रूप करतात ते अनेकवचनीच जाते. जगताप जगतापांना, पाटील पाटलांना, देशमुख देशमुखांना, पवार पवारांना. नंतर आकारांत कुलनामे ही सहसा सामान्य रूप होताना बदलत नाहीत. बाफना बाफना, शर्मा शर्मा, शहा शहा, वर्मा वर्मा. इकारांत कुलनामे सहसा असं बदलत नाहीत. अंबानी अंबानी, मोदी मोदी, धोनी धोनी, गांधी गांधी, सौदी सौदी. उकारांत कुलनामांचे सहसा मूळ नाम तसेच राहते. कडू कडू, नेहरू नेहरू, नायडू नायडू, बसू बसू. एकारांत कुलनामांचे सामान्य रूप याकार. माने मान्या, काळे काळ्या, राणे राण्या. ग्रामनामांचे सामान्य रूप. गावांची नावं. कोलकाता कोलकात्याला, बडोदा बडोद्याला, सातारा साताऱ्याला. इथं काय झालं? आकारांताचं यकारांत झालं, आचं या झालं. इकारांताचं इकारांताचं. वाई वाई, दिल्ली दिल्ली, मुंबई मुंबईला, मुंबई आला नाही म्हणत. एकारांताचं यकारांताचं. पुणे पुण्याला, सुपे सुप्याला, ठाणे ठाण्याला, वारजे वारजाला. आकारांत ग्रामनामांचे सामान्य रूप. चतुर्थीचा स, सप्तमीचा त लागताना आकारांत होते. इतर वेळी तसेच राहते. सोलापूर सोलापुरात, लातूर लातुरात. सामान्य रूप केव्हा होत नाही? कधी कधी परकीय भाषेतील शब्दांचे सामान्य रूप होत नाही. इंग्लंडने, रशियात थंडी जास्त असते. देशाच्या नावात नाही होत. एकाक्षरी शब्दांचे सामान्य रूप होत नाही. शची गाश्वरी, अचं बी नाही होत. व्यक्तीच्या विशेष नामांचे सामान्य रूप होत नाही. व्यक्तीचं विशेष नाम. सचिनच्या, सारिकाच्या. पौराणिक ऐतिहासिक व्यक्तींच्या नामांचे सामान्य रूप होतात. राम रामाला, कृष्ण कृष्णाला, प्रतीकाला नाही म्हणत ना, रावण रावणाला. नेक्स्ट आहे विभक्ती विचार. नाम किंवा सर्वनामे जे यांच्या वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारा संबंध. नाम किंवा सर्वनामांचा वाक्यातील क्रियापदाशी इतर शब्दांशी येणारा संबंध ज्या विकाराने दाखवला जातो त्याला म्हणतात विभक्ती. विभक्ती दाखवण्यासाठी एक सेकंड. विभक्ती वाक्यातील शब्दांचा संबंध दाखवण्यासाठी नाम किंवा सर्वनाम यांच्या स्वरूपात जो बदल किंवा विकार केला जातो. विकार म्हणजे बदल. विकार म्हणजे काय असतो? बदल. माहित वाक्यातील शब्दांचा संबंध दाखवण्यासाठी नाम किंवा सर्वनाम यांच्या स्वरूपात जो बदल केला जातो
त्याला व्याकरणात विभक्ती असं म्हणतात. काय म्हणतात? विभक्ती. विभक्तीमध्ये बदल केला जातो. फॉर एक्झाम्पल राम हे नाव नाही, पण ह्या रामाने इथं ने शब्द लावला, हा बदल केलेला आहे, हे म्हणतात विभक्ती. मग कारकार्थ म्हणजे काय? उपपदार्थ म्हणजे काय? कारकार्थ नाम किंवा सर्वनाम यांचा क्रियापदाशी येणारा संबंध. नाम किंवा सर्वनाम यांचा क्रियापदाशी येणारा संबंध याला म्हणतात कारकार्थ. उपपदार्थ नाम आणि सर्वनाम यांचा क्रियापदाशिवाय इतर शब्दांशी संबंध, क्रियापद सोडून संबंध असणं त्याला म्हणतात उपपदार्थ. कारकार्थ म्हणजे काय? क्रियापदाशी येणारा संबंध. कारकार्थ म्हणजे काय? क्रियापदाशी येणारा संबंध. नामाच्या एकूण 8 विभक्ती आहेत. सर्वनामाच्या एकूण 7 विभक्ती आहेत. सर्वनामाला संबोधन विभक्ती नसते. विभक्तींचे प्रमुख कारकार्थ 6 आहेत. कारकार्थ किती आहेत? 6. म्हणजे क्रियापदाशी असणारा संबंध. मग क्रियापदासाठी कर्ता, कर्म, करण, संप्रदान, आपादान, अधिकरण हे 6 कारकार्थ आहेत. कोणाचे? विभक्तींचे. मराठीत विभक्त्या प्रत्ययावरून मांडल्या जातात, तर कारकार्थ हे अर्थावरून मांडले जाते. कारकार्थ म्हणजे काय? संबंध, तो अर्थावरून मांडला जातो. विभक्ती ओळखताना प्रत्ययावरून ओळखावी, मग विभक्तीचा अर्थ वेगळा असला तरी चालेल. विभक्ती ओळखताना प्रत्ययावरूनच ओळखावी. विभक्ती ओळखताना ती प्रत्ययावरूनच ओळखावी. विभक्तीमुळे नामाच्या रूपात बदल होतो. विभक्तींमध्ये विभक्तींच्या अर्थाइतकेच म्हणजेच कारकार्था एवढेच प्रत्ययालाही महत्त्व असते. विभक्तीमध्ये कार्यकर्ता इतकेच प्रत्ययाला पण महत्त्व असते. विभक्तीला एकच कारकार्थ असतो असे नाही. विभक्तीला एक प्रमुख कारकार्थ व एकापेक्षा जास्त इतर कारकार्थ असू शकतात. म्हणजे जास्त कारकार्थ असू शकतात. विभक्तीला एकापेक्षा जास्त उपपदार्थही असू शकतात. नेक्स्ट, विभक्ती प्रत्यय. शब्दाला झालेला विकार किंवा बदल ज्या अक्षरांनी दाखवला जातो त्यांना विभक्ती प्रत्यय म्हणतात. नामाचे किंवा सर्वनामांचे विभक्तीचे रूप तयार करणाऱ्यास जी अक्षरे जोडतात करताना जी त्याला प्रत्यय म्हणतात. विभक्ती प्रत्ययांना स्वतःचा अर्थ नसतो. बरोबर आहे. IMP. नेला काय अर्थ आहे? विभक्ती प्रत्यय वाक्यात स्वतंत्रपणे येऊ शकत नाहीत. विभक्ती प्रत्यय नाम किंवा सर्वनामाच्या वचनानुसार बदलतात. विभक्ती प्रत्यय सर्वलिंगी समान राहतात. IMP. विभक्ती प्रत्यय सर्वलिंगी समान असतात. शब्दाला विभक्तीचा प्रत्यय लागल्यास तो शब्द अविकारी अव्ययी होतो. अविकारी होतो, त्यात परत बदल होत नाही. एकाच विभक्तीने प्रत्ययाने आपण वेगवेगळे कारकार्थ व्यक्त करू शकतो. कारक प्रत्यय, उपपद प्रत्यय, चरम प्रत्यय. विभक्ती प्रत्ययांचे 3 टाईप आहेत: कारक, उपपद, चरम. कारक म्हणजे काय? नाम आणि सर्वनाम यांच्या क्रियापदाशी येणारा संबंध. म्हणजे क्रियापदाशी संबंध दाखवा की त्याला म्हणतो कारक प्रत्यय. जो प्रत्यय नाम सर्वनामाला क्रियापदाशी जोडतो त्या प्रत्ययाला म्हणतात कारक प्रत्यय. उपपद प्रत्यय नाम आणि सर्वनाम यांच्या क्रियापदाशी इतर शब्दांशी दाखवणारा प्रत्यय. नाम सर्वनाम यांचा क्रियापदाशिवाय इतर शब्दांशी संबंध, त्याला म्हणतो उपपद प्रत्यय. आणि चरम प्रत्यय, एखाद्या नामाला सर्वनामाला एखाद्या प्रत्यय लागल्यानंतर पुन्हा प्रत्यय लागत नाही. चरम म्हणजे अंतिम, म्हणजे परत प्रत्यय नाही लागला, त्याला म्हणतात चरम प्रत्यय. विभक्ती व आख्यात प्रत्यय हे चरम प्रत्यय आहेत. आता विभक्ती. चरमेतर प्रत्यय. चरमेतर प्रत्ययामध्ये शब्दाला 2 प्रत्यय लागलेले असतात. माझ्याच्याने, फुलातला. फुलातला माझ्याच्याने. त म्हणजे सप्तमी, ला म्हणजे चतुर्थी. सविकरिणी विभक्ती. सविकरीण विभक्ती होण्यासाठी चरमेतर प्रत्यय असावा लागतो. सविकरण विभक्ती शेवटच्या प्रत्ययावरून ओळखली जाते. रामाच्याने, ने भक्त बघायचे. सविकरण तृतीया विभक्ती म्हणजे ज्या नावाला, नाम किंवा सर्वनामाला 2 प्रत्यय लागतात. किती प्रत्यय लागतात? 2 प्रत्यय लागतात. मी तो कोणी प्रथमा करताय. द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्टी, सप्तमी, संबोधन. द्वितीयाच्यासाठी कोणी सलाते. तृतीयासाठी काय? ने, ईशी. तृतीयासाठी काय? चतुर्थीसाठी काय? सलाते. पंचमीसाठी काय? ऊन. षष्टीसाठी काय? चाची जेजा, झाजी जेजा. सप्तमीसाठी काय? त, इया. आणि संबोधन फक्त अनेक वचनात ते होनो. होनो म्हणजे काय? संबोधन लक्षात ठेवायचं, हाक मारणे. मग द्वितीयाचं काम काय? कर्म. तृतीयाचं काम काय? करण, साधन इथे. चतुर्थी काय? संप्रदान. पंचमी म्हणजे काय? आपादान. षष्टी म्हणजे काय? संबंध, उपपदार्थ.
सप्तमी म्हणजे काय? अधिकरण, वेळ स्थळ दाखवण्यासाठी अधिकरण आहे. सप्तमी अधिकरण आहे. षष्टी संबंध आहे किंवा उपपदार्थ आहे. पंचमी अपादान आहे. चतुर्थी संप्रदान आहे. तृतीया करण साधन आहे. प्रथमा विभक्तीला कोणताच प्रत्यय नसतो, म्हणजेच प्रथमा ही एकमेव प्रत्ययविरहित विभक्ती आहे. प्रत्ययविरहित विभक्ती कोणती आहे? तर प्रथमा. द्वितीया व चतुर्थी विभक्तीला प्रत्यय सारखेच आहेत. षष्टी व संबोधन विभक्तीला प्रमुख कारकार्थ नसतो. पंचमी व सप्तमी विभक्तींचे एकवचनी आणि एकवचनी प्रत्यय सारखेच आहेत. पंचमी आणि सप्तमीचे एकवचनी आणि एकवचनी प्रत्यय सारखेच आहेत. प्रथमा विभक्ती. प्रथमा विभक्ती या विभक्तीत शब्दाला कोणताच प्रत्यय लागलेला नसतो. वाक्यातील प्रत्येक प्रत्ययविरहित शब्दांची विभक्ती प्रथमा असते. लक्षात ठेवायचं. कारकार्थ काय? कारकार्थ म्हणजे काय काम करतं, म्हणजे कारकार्थ म्हणजे काय? क्रियापदाशी संबंध काय आहे प्रथमा विभक्तीचा? कर्ता म्हणून नाही. कर्ता हा प्रथमेचा प्रमुख कारकर्ता आहे. गणेश शाळेत जातो. गणेश काय लागले का? नाही, कर्ता आहे. राधिका झाडावरती बसली, काय लागले का? नाही, प्रथमा विभक्ती. कर्म काय? कर्माला कोणताच प्रत्यय नसेल तर तो प्रथमेचा कार्यकर्ता असतो. सविता पाणी पिते. अतुल अंकिताचे चित्र काढतो. काय काढतो? काढणारे चित्र आहे. ठीक आहे. काढण्याची क्रिया कोणावरती? चित्रावरती होती ना. ठीक आहे. अधिकरण. अधिकरण म्हणजे काय? सप्तमी आहे ना. समृद्धी 4 दिवस झोपली नाही. प्रथमा अधिकरण आहे. अधिकरण म्हणजे काय काम आहे त्याचं? तर या अधिकरणचं काम काय आहे फक्त एकदा बघायचं. अधिकरण वेळ आणि स्थळ ज्याने दर्शवलं जातं त्याला म्हणतो अधिकरण. दिवस, वर्ष, काळ, टायमिंग किंवा वेळ दाखवला की त्याला म्हणतो अधिकरण. म्हणजे अधिकरणचं काम काय? अधिकरण टायमिंग, वेळ, दिनांक, दिवस दाखवलं की त्याला म्हणतो अधिकरण. मग 3 फंक्शन दिलेले आहेत प्रथमा विभक्तीचे. नेक्स्ट द्वितीया विभक्ती. वाक्यात एकच कर्म असेल आणि त्याला जर स, ला, ना, ते प्रत्यय असेल, यापैकी कोणताही प्रत्यय असेल तर त्याला विभक्ती द्वितीया म्हणतात. की त्याची द्वितीय विभक्ती असते. कुठला प्रत्यय पाहिजे? स, ला, ना, ते प्रत्यय. कारकार्थ. कर्म हा द्वितीयाचा प्रमुख कारकार्थ आहे, कर्ता नाही. कर्म सोडून इतर कोणत्याही शब्दाची विभक्ती द्वितीया नसते. कोणत्या दुसऱ्या? कर्म सोडून. एखाद्या शब्दांची विभक्ती द्वितीया असल्यास त्याचा कारकार्थ कर्मच असतो. अलवेज. मधु बैलाला बांधतो. नारायणी सकाळी पुलावर चोरास पकडते. सला ना ते द्वितीया. तृतीया विभक्ती. या विभक्तीने ने, एशी, नि, ही, शी हे प्रत्यय लागलेले असतात. ने, एशी, नेईशी, ने, ई, शी, ही हे प्रत्यय लागलेले असतात. कुणाला? तृतीयाला. कारक. कारकार्थ. करण. करण म्हणजे काय ते बघायचं. वाक्यातील क्रिया ज्या साधनाने घडते. करण म्हणजे काय? साधन. ते साधन दाखवलं जातं याच्यात कारकार्थामध्ये. कारकार्थामध्ये पहिलं कारकार्थ काय? करण म्हणजे ने, एशी काठीने मारले. तन्वी काठीने सापाला मारते. काठीने करणे. आणि ते कोणी? तृतीया विभक्ती. तृतीया विभक्ती. सपना कात्रीने काळा कागद कापते. कात्रीने, नेईशी तृतीया. करता म्हणून काम काय? सचिनने कुत्र्याला मार धुतले. धुतणारा कोण आहे? सचिन. तृतीया करता आहे. अधिकरण. आई दररोज संध्याकाळी आता बघ. अधिकरण म्हणजे काय? वेळ आणि काळ दाखवणारे. नदीच्या काठाने फिरते. काठ दाखवलेली, जागा दाखवलेली. ऋतुजा रस्त्याच्या कडने चालते. कडने चालते म्हणजे रस्ता दाखवलेला आहे. तृतीया अधिकरण. चतुर्थी विभक्ती. या विभक्तीत स, ला, ना, ते हे प्रत्यय लागलेले असतात. एखाद्या शब्दाची चतुर्थी विभक्ती होण्यासाठी 2 गोष्टी आवश्यक आहेत. क्रियापद द्विकर्मक असावे लागते. चतुर्थीसाठी कोण आहे? क्रियापद द्विकर्मक असावं. चतुर्थीसाठी क्रियापद द्विकर्मक असावं लागतं. अप्रत्यक्ष असावं. व्यक्तिवाचक किंवा गौण कर्माची विभक्ती चतुर्थी असते. अप्रत्यक्ष व्यक्तिवाचक गौण कर्माची विभक्ती चतुर्थी असते. अप्रत्यक्ष कर्माचा कारकार्थ संप्रदान सांगावा. अप्रत्यक्ष कर्माचा कारकार्थ संप्रदान सांगावा. कारकार्थ कोणतं सांगतात? संप्रदान कारकार्थ सांगतात. कारकार्थ सांगतात. प्रत्यक्ष वस्तुवाचक प्रमुख कर्माची विभक्ती प्रथमाच असते.
आईने गौरवला लाडू दिला. आईने दिलाय, कोणाला दिलाय? गौरवला दिलाय. गौरवला ला स ला तृतीया करता येणे. गौरवला स ला ना ते स ला आहे ना. अप्रत्यक्ष व्यक्तिवाचक गौण क्रियापद. लाडू दिला प्रत्यक्ष, हा प्रत्यक्ष आहे म्हणजे प्रत्यक्ष आहे, त्याला विभक्ती नसते. प्रत्यक्ष कर्माला विभक्ती नसते, म्हणजे विभक्ती लागत नाही, प्रथम असते, सॉरी प्रत्यय लागत नाही. पुढारी लोकांना पैसे वाटतात. पुढारी करताय लोकांना ना वाढला चतुर्थी, पैसे प्रथम आहे, प्रत्यक्ष आहे. कारकार्थ वाक्यात कर्माला सोडून इतर कोणत्याही शब्दाला सलांना ते प्रत्यय लागल्यास त्याची चतुर्थी विभक्ती असते. बरोबर. कर्म सोडून इतरांना, प्रत्यक्ष कर्म सोडून, प्रत्यक्ष कर्म सोडून इतरांना लागल्यास कारकर्ता. संप्रदान क्रिया जेव्हा दानाचा अर्थ व्यक्त करते तेव्हा ते दान ज्याला उद्देशून करण्यात येते त्याला संप्रदान म्हणतात. क्रिया जेव्हा दानाचा अर्थ व्यक्त करते तेव्हा ते दान ज्याला उद्देशून करण्यात येते त्याला म्हणतात संप्रदान. दान देणे, ज्याला दान करतोय त्याला म्हणतो संप्रदान. संप्रदान हा चतुर्थीचा प्रमुख कार्यकर्ता आहे. लक्षात ठेवायचं. अस्मिताने महेशला पैसे दिले. कुणाला दिले? दिले कुणाला? क्रिया ज्याच्यावरती होते तो असं म्हणता येईल. ठीक आहे. करता देवाला भक्तीच्या मदतीसाठी, भक्ताच्या मदतीत जावे लागते. देवा ला ला चतुर्थी. अशोकला हा डोंगर चढवतो, कर्म आहे ना. ला करण तिने एका तडाक्यात त्याला पाडले. तिने, ने नाही, ने म्हणजे तृतीय आहे. तसं तडाक्यात त पाहिजे ना. स ला ना ते. नंतर आपादान. बाबांच्या डोळ्यांना पाणी आले. करता चतुर्थी आपादान. आपादान म्हणजे कोणी? आपादान. संप्रदान झालं. आपादान म्हणजे कोणी? वियोगी, उन्हून. पंचमी आपादान आहे, लक्षात ठेवायचं. अधिकरण. अशोकराव नांदेडला राहतात. सप्तमी आहे. नांदेडला राहतात. अशोकराव नांदेडला राहतात. मग लोकेशन दिलं, वेळ दिलं की अधिकरण, लक्षात ठेवायचं. लोकेशन, वेळ दिली की लोकेशन, वेळ, दिवस, ETC मेन्शन केलं की ते कोण असते, लक्षात ठेवायचं. अधिकरण असते. पंचमी विभक्ती. या विभक्तीत ऊन, हून, तून हे प्रत्यय लागलेले असतात. ऊन, हून, तून हे प्रत्यय लागलेले असतात. कारकार्थ आपादान. आपादान म्हणजे वियोग होणे होय पंचमीचं. आपादान म्हणजे मूळ स्थानापासून निघून जाणे. आपादान म्हणजे मूळ स्थानापासून निघून जाणे. आपादान हा पंचमीचा प्रमुख कार्यकर्ता आहे. प्रथमा, तृतीया, पंचमीचे ठीक आहे, प्रमुख कार्यकर्ता आहे. करण शिलाच्या हातून बाटली पडली. पंचमी प्रथमा. षष्टी विभक्ती. या विभक्तीत चाची, जेच्या, झाजी, जेजा हे प्रत्यय लागलेले असतात षष्टीमध्ये. षष्टी विभक्तीचा संबंध सामान्य क्रियापदाशी येत नाही, तो दुसऱ्या नावाशी येतो. षष्टी विभक्तीमुळे दोन गोष्टींतील संबंध दाखवला जातो. षष्टीला प्रमुख कार्यकर्ता नाही, संबंध हा उपपदार्थ आहे. षष्टी ही कारक विभक्ती नसून उपपदार्थ विभक्ती आहे. इतर कार्यकर्ता. करता रजनीची गोष्ट सांगून झाली. ची आहे करता झाला. सागरला ला आहे ना, सला चतुर्थी. करण आपादान. शिंक्यांचे. आपादान म्हणजे काय? चाचीचे जे का. हां. षष्टी म्हणजे आपादान. अधिकरण सगुणा दिवसाचा अभ्यास करते. सगुणा ना अधिकरण चतुर्थी. सॉरी, अधिकरण म्हणजे काय? अधिकरण म्हणजे सप्तमी ना. षष्टी अधिकरण आहे. षष्टी याचं अधिकरण आहे. दिवसाचा अभ्यास करते. अधिकरण म्हणजे टायमिंग. टायमिंग म्हणजे अधिकरण, लक्षात ठेवायचं. सप्तमी. या विभक्तीत त, इ, या प्रत्यय लागलेले असतात. नेक्स्ट. अधिकरण. वाक्यातील क्रियेचा वेळ आणि ठिकाण दाखवण्याला शब्दाला अधिकरण म्हणतात. अधिकरण हा सप्तमीचा प्रमुख कार्यकर्ता आहे. रमेश सकाळी बसने शेतातून घरी आला. सकाळी अधिकरण आहे. बसने करणे. श्रद्धा सायकलने रात्री पुण्याला दिल्लीला गेली. सायकलने रात्री पुण्याहून दिल्लीला गेली. सायकलने
तृतीया ने ना, तृतीयाकरण साधने म्हणजे करण. ठीक आहे. नंतर प्रथमा सप्तमी 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 अक्षरा दुपारी पायी शाळेत जाते. सप्तमी तय्या आहे ना, सप्तमीला काय तय्या. सप्तमीचा विभक्ती काय आहे? सप्तमीच्या विभक्ती काय आहेत? सप्तमीच्या विभक्ती काय आहेत? सप्तमी तय्या. नेक्स्ट आहे संबोधन विभक्ती. या विभक्तींना एकवचनी प्रत्यय नसतात. अनेकवचनी प्रत्यय नो आणि हो असतो. संबोधन म्हणजे एखाद्याला संबोधित करणे म्हणजे हाक मारणे. संबोधनाला प्रमुख कार्यकर्ता नसतो. संबोधनानंतर स्वल्पविराम वापरतात. मित्र हो, जरा इकडे लक्ष द्या. मुलींनो घरी जा. दादाने ताईसाठी सकाळी शेजारच्या दुकानातून कपाट घेऊन गाडीने तिच्या घरी नेऊन दिले. मी काय ओळखायचे हे एक्झाम्पल दिलेले आहेत. हां, दादाने नि तृतीया, ताईसाठी संप्रदान, अधिकरण सकाळी म्हणजे अधिकरण, दुकानातून आपादान म्हणजे पंचमी, तून कुठून तरी ऊन आपादाने. ठीक आहे. तीने ने म्हणजे तृतीया, केवळ आई सला नातेमध्ये तुझ्या तृतीय, ती चे म्हणजे षष्टी, मत कर्म प्रथमा कर्म आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने हे झाले. नेक्स्ट पॉईंट आहे सर्वनाम. नेक्स्ट आहे सर्वनाम. सर्वनाम त्याला प्रतिनाम असेही म्हणतात. नामांचा वारंवार होणारा वापर टाळण्यासाठी नामाच्या जागी येणारा विकारी शब्द, नामाच्या जागी येणाऱ्या विकारी शब्दाला सर्वनाम असं म्हणतात. नामाबद्दल योजलेला त्याच अर्थाच्या विकारी शब्द म्हणजे सर्वनाम होय. नामाबद्दल योजलेल्या त्याच अर्थाचा विकारी शब्द. जो विकारी शब्द विशिष्ट अर्थाचा द्योतक नसून त्यास पूर्वांपार संबंधाने सर्व प्रकारच्या द्वितीय नामाचा अर्थ येऊ शकतो त्यास सर्वनाम असे म्हणतात. वाक्यात नामाच्या ऐवजी येणारा शब्द म्हणजे सर्वनाम. सर्वनाम नामांचा पुनर्वापर टाळण्यासाठी त्याचा वापर करतात. नामाची द्विरुक्ती किंवा पुनरावृत्ती टाळण्यासाठी सर्वनाम येते. सर्वनामामध्ये लिंग वचनानुसार बदल होतो. लिंग व वचनानुसार बदल होतो कशामध्ये? सर्वनामामध्ये. सर्वनाम ही संज्ञा संस्कृतवरून घेतली आहे. सर्वनाम संस्कृतमध्ये सर्वनाम ही शब्दजाती मानलेली नाही आहे. संस्कृतमध्ये सर्वनाम ही शब्दजाती मानलेली नाही आहे. सर्वनाम ही इंग्रजीमधील प्रोनाऊनसारखी वापरली जाते. सर्वनामाचा अनेक वचनांना प्रत्यय लागत नाही. सर्वनामाच्या अनेक वचनांना प्रत्यय लागत नाही. सर्वनामाच्या अनेक वचनांना प्रत्यय लागत नाही. सर्वनामाच्या अनेक वचनांना प्रत्यय लागत नाही. सर्वनामामुळे वस्तू, व्यक्ती अथवा तिचा गुणधर्म यांचा बोध लागत नाही. सर्वनामांना स्वतःचा अर्थ नसतो. ते ज्या नामासाठी येतात त्यांचाच अर्थ त्यांना प्राप्त होतो. सर्वनामाला स्वतःची वेगळी लिंग वचन अशी ओळख नसते. सर्वनामाचं लिंग व वचन त्याच्या नामाकरिता आले असेल त्यावरून ते अवलंबून असते. ज्या नामाकरिता ते आले त्याच्यावरती अवलंबून आहे. स्वतःची ओळख नसते. ज्या नामाकरिता आलेलं आहे त्याच्यावरती अवलंबून असते. वाक्यात एखादे नाम येऊन गेल्याशिवाय सर्वनाम येत नाही. सर्वनाम नामाचा प्रतिनिधी असून नामाचे सर्व प्रकारचे कार्य करतो. सर्वसाधारणपणे नामाचा वापर अगोदर होतो, त्यानंतर सर्वनामाचा वापर होतो. सर्वनाम हा नंतर सर्वनाम येतं. सर्वनामाला संबोधन विभक्ती नसते. सर्वनामाला संबोधन विभक्ती नसते. नामाप्रमाणे सर्वनामाची विभक्ती रूपे अनियमित होतात. नामाप्रमाणे त्याची पण विभक्ती रूपे काय आहेत? अनियमित आहेत. मराठीत एकूण 9 सर्वनामं आहेत. मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः. मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः. मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः. लिंगानुसार बदलणारी सर्वनामं. लिंगानुसार 3 आहेत. तो, हा, जो मधला तो, हा, जो हे लिंगानुसार बदलतात. तो, हा, जा, तो, ती, ते, हा, ही, हे, जो, जी, जे. बाकीच्या सर्वनामांची रूपे तिन्ही लिंगात सारखीच राहतात, ती बदलत नाहीत. वचनानुसार बदलणारी वचन. मी, तू, तो, हा, जो. मी, तू, तो, हा, जो. मीचा होते आम्ही, तूच होते तुम्ही. कोण, काय, आपण, स्वतः या सर्वनामांची रूपे दोन्ही वचनात सारखीच राहतात. कोण, काय, आपण, स्वतः दोन्ही वचनात सारखीच. सर्वनामांचे प्रकार. पुरुषवाचक सर्वनाम. पुरुषवाचक म्हणजे प्रथम म्हणजे काय? मी, आपण, स्वतः. मी, आपण, आम्ही. मी, आम्ही, आपण. द्वितीय तू, तुम्ही, आपण.
तृतीया तो ती ते आपण. आपण हे जे ते प्रथमा द्वितीया तृतीयामध्ये पण आहे. आपण तिन्ही पुरुषवाचक आहे, तिन्ही पुरुषवाचक आहे. नंतर दर्शक सर्वनाम. जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी दर्शक वापरतात. जवळची असेल तर हा ही हे ह्या, दूर असेल तर तो ती ते त्या. संबंधी सर्वनाम. संबंध दाखवण्यासाठी वाक्यातील दोन गोष्टींतील संबंध दाखवणारे सर्वनाम त्याला म्हणतो संबंधी सर्वनाम. जो जी जे ज्याला ज्याने. संबंधी सर्वनाम वापरलेले वाक्य नेहमी मिश्र वाक्य असतं. ज्याच्यात संबंधी सर्वनाम वापरले म्हणजे काय, जो आलं, जीवालं, जेवालं, ज्यानेवालं आणि ज्यालावालं मिश्र वाक्य असतात. प्रश्नार्थक. वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी वापरले जाणारे सर्वनाम. कोण आणि काय. कोण हे सर्वनाम प्राण्यांसाठी, तर काय हे सर्वनाम निर्जीव व अमृत वस्तूंसाठी वापरतात. काय म्हणजे निर्जीव गोष्टीसाठी, कोण हे प्राण्यांसाठी वापरतात. कोण या सर्वनामाला विभक्ती प्रत्यय लागून कोणाला, कोणी, कोणास, कोणाला अशी अनेक रूपे होतात. असे विभक्ती प्रत्यय काय या सर्वनामाला लागत नाही. काय कशासाठी वापरतात, काय हे प्राण्यांसाठी निर्जीव गोष्टींसाठी वापरतात आणि याला प्रत्यय लागत नाही. तिकडे कोण आहे हे प्रश्नार्थक आहे. तुम्ही बाजारातून काय आणले प्रश्नार्थक आहे. प्रश्नार्थक सर्वनाम वापरलेल्या वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह येतं. अनिश्चित सर्वनामे. वाक्यात येणारे सर्वनाम नेमके कोणत्या नामासाठी आले हे सांगता येत नाही. अनिश्चित. कोण आणि काय, कोणत्या नामासाठी, कोणत्या नामाच्या ऐवजी आले, कोणत्या नामाऐवजी आले आहे हे सांगता येत नाही. कोणी कोणास असू नये. कोण ही गर्दी, कोण ही गर्दी काय अनिश्चित आहे. काय ओहो ही महंगाई. कोणी यावे, कोणी जावे म्हणजे इथं जर उद्गारवाचक असेल तर लक्षात ठेवायचं अनिश्चित सामान्य सर्वनाम. अनिश्चित किंवा सामान्य सर्वनाम इथे लक्षात ठेवायचं. नेक्स्ट आहे आत्मवाचक सर्वनाम. आत्म. स्वतःविषयी उल्लेख करताना वापरले जाणारे सर्वनाम. आपण, स्वतः, निज. आत्मवाचक सर्वनाम नेहमी कोणत्या तरी नाम किंवा सर्वनामासोबत येतात. आत्मवाचक सर्वनाम नेहमी कोणत्या तरी नाम किंवा सर्वनामासोबत येतात. म्हणीसारख्या दिसणाऱ्या वाक्याच्या सुरुवातीला स्वतः आत्मवाचक असतात. स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. स्वतः केल्याशिवाय कोणतीही गोष्ट नीट होत नाही. आपण असे लोकाला शेंबड आपल्या नाकाला. आपण स्वतः हे दोन असले की तर म्हणतो आत्मवाचक. आपण हे सर्वनाम पूर्ववाचक म्हणून वापरले जाते. स्वतः हे आत्मवाचकच असते. स्वतः म्हणजे आत्मवाचक अलवेच. आपण हे आम्ही व तुम्ही या अर्थाने येते तेव्हा ते पुरुषवाचक येतं. आपण म्हणजे आम्ही तुम्ही येतं असेल तर पुरुषवाचक. आम्ही तुम्ही म्हटलं की ते पुरुषवाचक म्हणते त्याला, कारण पुरुषवाचक. आपण हे स्वतः टोटाट्या अर्थाने स्वतः अर्थाने वापरतात त्यात वाचकच असते. आपण हे सर्वनाम सर्वपुरुषी दोन्ही वाक्यात वापरतात. आपण हिला काय सांगणार, आपण म्हणजे मी प्रथम पुरुष एकवचने. आपण सर्वजण सहलीला जाऊ. आम्ही प्रथम पुरुष एकवचने अनेक वचने. शिक्षकांनी विद्यार्थिनीला उपरोधाने म्हणाले आपण रडणे थांबवून बोलाल का. आपण हे तू द्वितीय पुरुष. आपण तिकडे घरी गेला आलात का तृतीय पुरुष. तुम्ही म्हटलं की तृतीय आहे. ते मला शाळेत बोलावले आणि आपण ऋतुजाने मला बोला मी द्वितीय आहे ना. आपण ती. आपण चर्चेसाठी मुख्याध्यापकाकडे गेले. तृतीय पुरुष सर्वनाम हे विशेषण आणि क्रियापदासाठी सुद्धा येऊ शकतं. सर्वनाम विशेषण किंवा क्रियापदासाठी पण वापरतात. झाडाचा रंग हिरवा. झाडाचा रंग हिरवा आहे तो मला आवडतं विशेषण आहे. कोकिळा गाणे गाते ते मला फार आवडते. ते गाणं ते गाते ते आवडतं. क्रियापदाच्या ऐवजी आलं. सुंदर नाचते ते मला आवडते. सुंदर म्हणजे क्रिया नाचते ते आवडते ते क्रियापदे. सुंदराचा आवाज सुंदर आहे ते मला आवडतं विशेषण. नेक्स्ट वन इज विशेषण.
पॉईंट आहे. नेक्स्ट पॉईंट आहे विशेषण. विशेषणबद्दल माहिती पाहतोय. नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे विशेषण होय आणि तो नामाची व्याप्ती मर्यादित करतो. नामाची व्याप्ती मर्यादित करणारा विकारी शब्द म्हणजे विशेषण होय. विशेषण हे नामासाठी असते किंवा येते. विशेषण हे नामाबद्दल अधिक माहिती सांगते. विशेषणाचा वाक्यात स्वतंत्रपणे उपयोग होत नाही. विशेषणे नामाचा गुणधर्म सांगतात. विशेषणे नामाचा गुणधर्म सांगतात. विशेषणांना लिंगवचनाचा विकार होतात. विशेषणांना लिंगवचनाचे विकार होतात. लिंगवचनाचे विकार होतात. कुणाचे? विशेषणांचे. विशेष्य. विशेषण ज्या नामाबद्दल अधिक माहिती सांगते त्या नामाला विशेष्य असं म्हणतात. विशेष्य म्हणजे काय? विशेषण ज्याच्याबद्दल माहिती सांगतं. विशेषण ज्याच्याबद्दल माहिती सांगतं त्याला म्हणतात विशेष्य. विशेष्य हे नामच असते. बरोबर आहे. काळा मुलगा काळा आहे काय? विशेषण. कुणाबद्दल माहिती सांगते? मुलाबद्दल, म्हणून ते काय? विशेष्य. विशेषणाचे स्थानानुसार पडणारे प्रकार. अधिविशेषण, विधिविशेषण. अधिविशेषण म्हणजे काय किंवा पूर्व विशेषण म्हणजे काय? जे नामाच्या आधी येतं. नामाच्या आधी येणारे विशेषण त्याला म्हणतात अधिविशेषण. अधिविशेषण हे नामाची व्याप्ती मर्यादित करते. नंतर विधिविशेषण किंवा उत्तर विशेषण. उत्तर विशेषण म्हणजे काय? नामाच्या नंतर येणारे विशेषण. विधिविशेषण नामानंतर येऊन विधानाचा अर्थ पूर्ण करते. विधानाचा अर्थ पूर्ण करते. विधिविशेषण हे विधिपूरक असते. सोना आहे. कोण आहे सोना? सोना सुंदर आहे. सोनाबद्दल माहिती सांगितलेली आहे. काय आहे माहिती? सुंदर. सोना सुंदर आहे. नंतर एक गुणविशेषण. गुणविशेषण म्हणजे काय? पहिलं विशेषणचा टाईप आहे. नामाच्या कोणत्याही प्रकारचा गुण, नामाचा कोणत्याही प्रकारचा जर गुण सांगितला त्याला म्हणतात गुणविशेषण. कोणत्याही प्रकारचा जर गुण आणि विशेष दाखवला जातो त्याला म्हणतात गुणविशेषण. काळा बोका, प्रामाणिक मुलगी. प्रामाणिक आणि काळा हे काय आहेत? गुण आहेत. गुणविशेषणाचे प्रकार. समत्वदर्शक, तरत्वदर्शक, स्तमत्वदर्शक. तरत्व. समत्वदर्शक दोघातील गुण किंवा विशेष समान आहेत हे दाखवले जाते. राघव महेश सारखा हुशार आहे. सारखा शब्द येतोय. सारखा हुशार शब्द आला की समत्वदर्शक. तरत्वदर्शक दोघातील गुण विशेष असमान दाखवले जातात. असमान म्हणजे तरत्व, तराजू, तरत्व. राघव महेशपेक्षा हुशार आहे. तमत्वदर्शक अनेकांमधून एकातील गुण विशेष अधिक दाखवले आहेत. अनेकांमधून एकातील गुण विशेष अधिक आहे हे दाखवले जाते. राघव सर्वात हुशार आहे. सर्वात हुशार त्याला म्हणतात तमत्वदर्शक. गुण 3 टाईप आहे. समत्व, तरत्व आणि तमत्व. नंतर आहे संख्या विशेषण. नामाची संख्या दाखवली जाते. संख्या विशेषणात काय म्हणतात? नामाची संख्या दाखवली जाते. संख्या विशेषणाचे प्रकार. गणना, क्रम, आवृत्ती, पृथकत्व, निश्चित, अनिश्चित. गणनावाचक, क्रमवाचक, आवृत्तीवाचक, पृथकत्ववाचक, अनिश्चितवाचक. पहिले ते गणनावाचक. गणनावाचक म्हणजे काय? नामाची मोजणी किंवा गणना केली जाते. नामाची मोजणी किंवा गणना केली जाते. गणनावाचकमध्ये काय? पूर्णांक, अपूर्णांक, साकल्यवाचक. पूर्णांक 10 किलो 4 मीटर, अर्धा किलो 1.5 मीटर. साकल्यवाचक सर्वच्या सर्व. एखाद्या संख्येने दिलेल्या वस्तूपैकी सर्वच्या सर्व बोध होतो. सर्वच्या सर्वचा बोध होतो त्याला म्हणतात साकल्यवाचक. सर्वच्या सर्व म्हणजे साकल्य. अपूर्णांक म्हणजे काय? अर्धा, 1.5 असं. अपूर्णांक म्हणजे काय? 10 किलो 4 किलो असं. दोन्ही माणसे हसत होती. तुम्ही उभयता जेवायला या एकटे. 5ही पांडव वनात गेले आणि 4ही साधू 10 दिशा गेले. म्हणजे काय? गणना केली. 4, 5, दोन्ही, तुम्ही. क्रमवाचक संख्येचा क्रम सांगितला जातो. संख्येचा क्रम आहे 3री, 4थी, 5वी, 6वी, 7वी, 7वा आला, 8वा आला असं. नंतर आवृत्तीवाचक. पट सांगितला जातो. दुप्पट, तिप्पट, 4 पट, 5 पट त्याला म्हणतो आवृत्ती. पृथकत्व म्हणजे सारखं 4, 4, 3, 3, 10, 10 असं. अनिश्चित नामाची संख्या निश्चित नसते. अनिश्चित नामाची संख्या निश्चित नसते. नामाची संख्या निश्चित नसते म्हणजेच काय? अनिश्चित सर्वनाम. सर्व, काही, थोडे, अन्य, इत्यादी,
अल्प हे काय अनिश्चित सर्वनाम आहेत. कोण येते अनिश्चित सर्वनामे. सार्वनामिक विशेषण सर्वनामाप्रमाणे दिसणारा शब्द नामाप्रमाणे येऊन त्याने नामाची वस्तू कशी आहे दाखवल्यास सार्वनामिक विशेषण म्हणतात. काय म्हणतात? सार्वनामिक विशेषण. सार्वनामिक विशेषण म्हणजे काय? सार्वनामिक विशेषण म्हणजे काय? सर्वनामाप्रमाणे दिसणारा शब्द नामाप्रमाणे आला, नामाची वस्तू कशी आहे दाखवली, त्याला सार्वनामिक विशेषण म्हणतात. सर्वनामासारखं नामासारखं आलाय पण नामाची वस्तू कशी आहे दाखवली त्याला म्हणतात सार्वनामिक विशेषण. सर्वनाम विशेषण म्हणून काम करतं. सार्वनामिक विशेषण नामाच्या आधी येते म्हणजे ते अधिविशेषण असते. सर्वनामिक विशेषण नामाच्या आधी येते म्हणजे ते कोण आहे? अधिविशेषण आहे. काही वेळा सर्वनामे जशीच्या तशी येतात तर काही वेळा त्यांची रूपे येतात व ती विशेषणे बनतात. सर्वनाम अधिक नाम सर्वनाम, सर्वनाम विशेषण नाम सर्वनाम, सर्वनाम नाम विशेषण विशेषण म्हणतात त्याला. सर्वनाम नाम विशेषण त्याला म्हणतात विशेषण. सर्वनाम विशेषण नाम त्याला म्हणतात सर्वनाम. सर्वनाम अधिक नाम त्याला म्हणतात सर्वनाम. नंतर दर्शक विशेषण. दर्शक विशेषण दर्शक नामातील फरक. तो मुलगा हुशार आहे, तो मुलगा, तो सर्वनाम नाम विशेषण. सनावी विशेषण दर्शक विशेषण आहे. सनावी कोण आहे? दर्शक विशेषण. सर्वनाम विशेषण सर्वनाम विशेषण नाम. सवाना काय आहे तर नाम आहे. सवाना नाम आहे. सवाना सर्वनाम वा वी सविना आहे. सविना सॉरी सवाना म्हणजे सविना. सनिवा सनावी. सनावी सर्वनाम नाम विशेषण हे दर्शक विशेषण आहे तर सविना सर्वनाम विशेषण नाम हे दर्शक नाम आहे. ते कसं नाव आहे? दर्शक नाम आहे. लक्षात ठेवायचे. प्रश्नार्थक वाचक विशेषण. प्रश्नार्थक वाचक विशेषण कोण आणि काय या प्रश्नार्थक सर्वनामानंतर त्याच्याशी संबंधित नाम आल्यास ते सर्वनाम विशेषण म्हणतं. प्रश्नार्थक. कोण मनुष्य येऊन गेला. कोण येऊन गेला. कोण मनुष्य ना म्हणजे मनुष्याबद्दल माहिती आहे कोण येतो माणूस विशेषण झालं. कोण येऊन गेला सर्वनामे. त्याने काय पदार्थ आणले. त्याने काय नंतर काय आले पदार्थ ते विशेषण आलं. त्याने काय आणलं सर्वनाम आलं. त्यांनी काय आणलं विशेषण आलं. विशेषण कधी काय कोण काय नंतर जर नाव विचारलंस कोण किंवा काय याच्यानंतरचा शब्द जर नाऊन असल्यास तर ते पूर्ण हे कोण आहे? प्रश्नार्थक सर्वनाम आहे. सॉरी प्रश्नार्थक विशेषण बनतं. प्रश्नार्थक विशेषण ते बनतं. लक्षात ठेवायचं. नेक्स्ट आहे संबंधी सर्वनाम. संबंधी विशेषण. संबंधी विशेषण संबंधी सर्वनामानंतर त्याच्याशी संबंधित नाम आला. जी मुलगी मेहनत करते. जी मुलगी आलं की हे कोण झालं? संबंधी विशेषण झालं. संबंधी विशेषण किंवा जी मेहनत करते. जी फक्त एकटा आले ते आलं सर्वनाम. षष्टी वचनयुक्त पुरुषवाचक सर्वनामिक विशेषण. षष्टी तिची साडी, माझी वही, आमचा गाव हे काय झाले? पुरुषवाचक. षष्टी पुरुषवाचक सार्वनामिक विशेषण. सर्वनामोत्पन्न सर्वनामे. सर्वनामोत्पन्न सर्वनामापासून तयार झालेली सर्वनाम. मूळ सर्वनामांना काही प्रत्यय लागून सर्वनामांची काही रूपे होतात त्यांना सर्वनाम उत्पन्न सर्वनामे असं म्हणतात. ही सर्वनामे विशेषणाचं काम करतात. हा असा अमका असला, तो तसा तसला तमका, जो जसा जसला. तीन आहेत. हा असा अमका असला, तसा तसला तमका, जसा जसला. ही सर्वनामे वाक्यात विशेषणाचं काम करतात त्यानंतर सर्वनाम उत्पन्न सर्वनामे. नेक्स्ट आहे नामसाधित विशेषण. नामापासून तयार झालेले विशेषण. नामापासून तयार झालेल्या विशेषणाला नामसाधित विशेषण म्हणतात. कोणतं म्हणतात? नाम साधित विशेषण म्हणतात. माझा मित्र
पुस्तक विक्रेता आहे. माझा मित्र पुस्तक विक्रेता आहे. पुस्तक काय नाव नाही, विक्रेता पण आहे. माझा मित्र पुस्तक विक्रेता आहे, त्याला नावापासून तयार झालं आहे. मी काल सोलापुरी चादर विकत घेतली. मला कोल्हापुरी चप्पल आवडते. नामापासून तयार झाले म्हणून त्याला म्हणतात नामसाधित विशेषण. सातारी पेढे, पंढरीचा महिमा, गुलाबी थंडी, पेनचा गणपती, पुणेरी पगडी, बनारसी शालू, नागपुरी संत्री, जळगावची केळी, नाशिकची द्राक्षे, रत्नागिरीचा हापूस. हे सगळे कोण झाले? नामसाधित विशेषणे. नंतर आहे धातू साधित विशेषणे. धातूपासून हसरे मूल, बोलकी बावली, वाहती नदी, रांगणारे बाळ, रडकी मुलगी. हस धातू इथं हस, बोल, वाह, रांग, रड हे सगळे कोण आहेत? धातू. ह्या धातूपासून जर विशेषण तयार झालं किंवा धातू ॲज अ विशेषण काम करू लागला तर त्याला म्हणतात धातू साधित विशेषण. नंतर आहे अव्यय साधित विशेषण. अव्ययापासून तयार झालेले विशेषण. वरचा मजला, समोरील मुलगी, पुढची गल्ली, मागील भिंत, खालची खोली. वर समोर पुढे मागे खाली. वर समोर पुढे मागे खाली हे काय आहेत? अव्यय आहेत. हे जर अव्यय नामाच्या आधी आले तर त्याला म्हणतात अव्यय साधित विशेषण. अव्यय साधित विशेषण. नंतर आहे समास घटित विशेषण. समास घटित विशेषण. काही सामासिक शब्द विशेषणाचे कार्य करतात. सामासिक शब्द एकवचनी राम, सत्यवादी हरिश्चंद्र, पंचमुखी हनुमान, कर्मवीर भाऊराव, लंबोदर गणेश, त्रिकोणी घर. घर कसं आहे? त्रिकोणी आहे. मग हे काय झाले? सामासिक शब्द आहेत. जे सामासिक शब्द विशेषणाचं कार्य करतात त्याला म्हणतात समास घटित विशेषण. विशेषणाविषयी विशेष. विशेषण हा विकारी शब्द आहे, परंतु आकारांत विशेषणच विकारी आहे. कोणतं विशेषण? आकारांतवालं, ज्याच्या शेवटी आहे ते काय आहे? विकारी आहे. आकारांत सोडून सर्व विशेषणे अविकारी आहेत. मोठा मुलगा, मोठी मुलगी, रानटी माणूस, रानटी माणसे. हा मोठ्यामध्ये विकार झालेला आहे. मोठा मोठी झालं. विकारी कोण आहे? आकारांतवाला आहे. अपवाद. आकारांत संख्या विशेषण अविकारी असतात. 12 बैल वगैरे 12 आकारांत संख्या विशेषण अविकारी असतात. काही विशेषणे विकारी असतात तर काही विशेषणे विकारी असतात तर काही विशेषणे अविकारी असतात. काही विशेषणात लिंग वचनाने बदल होत नाही, ती अविकारीच राहतात. अकारांत, इकारांत, उकारांत विशेषणे अविकारी असतात, म्हणजेच ती विशेषणाच्या लिंग वचनानुसार बदलत नाहीत. कोणते कोणते? अ, इ, उ. अ, इ, उ हे कोण आहेत? अविकारी आहेत. विशेषाच्या म्हणजेच नामाच्या लिंगवचनानुसार न बदलणारी त्याला म्हणतो अविकारी. अ, इ, उ. अकारांत, इकारांत, उकारांत. विशेषण हे विशेषावरून अवलंबून असते. विशेषाला स्वतंत्र असे स्थान नसते. विशेषणाला स्वतःची लिंगवचन अशी ओळख असते, म्हणून विशेषाचे लिंगवचन हे विशेषणाचे असते. विशेषाचे लिंगवचन हे विशेषणाचे असते. विशेषण व विशेष लिंगवचन समान असते. विशेषण व विशेष यांचे लिंगवचन समान असते. शहाणा मुलगा, शहाणी मुलगी, शहाणे मुलगी. शहाणा, शहाणी, शहाणी. पुल्लिंगी एकवचन, स्त्रीलिंगी एकवचन, पुल्लिंगी अनेकवचन. विशेषण व विशेषण यांचे लिंगवचन समान असते. विशेषण आणि विशेष यांचं लिंगवचन समानच असतं. विशेषण नेहमी नामासह येते. वाक्यात नाम नसेल तर विशेषण असणार नाही. वाक्यात विशेषण नामाविषयी आल्यास ते वाक्याचे नामाचे कार्य करते. विशेषाशिवाय जर विशेषण आलं तर ते नाम म्हणून काम करत असतं. नामसदृश्य विशेषण, नामासारखं दिसणारे विशेषण. विशेषणाच्या पुढे नाम नसते तेव्हा ते विशेषणात नामाचे कार्य करते. विशेषण श्रीमंत माणसांना गर्व असतो. श्रीमंतांना गर्व असतो. इथं काय ते नाम म्हणून काम करते. याला म्हणतो नामसदृश्य विशेषण.
आंधळ्या माणसाला आरशाचा उपयोग काय? आंधळ्याला आरशाचा उपयोग काय? नाम येते. विशेषणाला विभक्तीचा प्रत्यय लावण्याची पद्धत नाही, परंतु विशेषणाचा नाम म्हणून वापर केल्यास विभक्तीचा प्रत्यय लागतात. विशेषण याचं नाम म्हणून केलास तर त्याला विभक्ती प्रत्यय लागतो. विभक्ती प्रत्यय लागतो कुणाला? विशेषणाला. विशेषणाला विभक्ती प्रत्यय लागल्याशिवाय ते विशेषण नामाचे कार्य करत नाही. त्याला विभक्ती प्रत्यय लावल्याशिवाय ते विशेषण नामाचे कार्य करणार नाही. बरोबर आहे. उदाहरणार्थ शूर माणसांना समाजात मान मिळतो विशेषण आहे. शूरांना समाजात मान मिळतो. शूरांना. आता शूर हा शब्द कोण आहे? विशेषण आहे. पण याचं नाऊन म्हणून जर काम करायचं असेल तर याला प्रत्यय लावला पाहिजे. याला काय लावला पाहिजे? प्रत्यय लावलाच पाहिजे. कुणाला? त्या विशेषणाला. विशेषणाला प्रत्यय लावला तरच ते विशेष्य म्हणून काम करतं. लबाड माणसाचं आमंत्रण जेवल्यावरच कर विशेषण आहे. लबाडांचं आमंत्रण जेवल्यावरच करत नाम होणार. नेक्स्ट आहे क्रियापद.